हा सर्वांना नमस्कार. सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. विद्या आहे, मुकेश भाऊ दळवीस आहे, देशमुख मॅडम, सगळे मान्यवर लोक आहेत ती. आणि सर्व माझे विद्यार्थी आपले नेहमीचे आहेत ते आहेत, त्यांना सगळ्यांना माझा नमस्कार. आणि सर, आज इटालियन रोमन न्यूमरोलॉजी असं हा विषय आहे आज. आणि सर आता सुरुवात करतील. सर, तुम्हाला नमस्कार करून तुम्हाला विनंती करते की सुरुवात करावी सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. बरं, नमस्कार. चव्हाण मॅडमना पहिलं स्वागत करतो. चव्हाण मॅडमचं त्यांनी स्वागत केलेलं आहे. तर मला पोस्ट करा. अरे केलो ना मी आता. मी रेकॉर्डिंग नाही करू शकत. थांबा 2 मिनिटं, कारण काही इथे दिसत नाही. तुम्ही 2 वेळा गेलात बाहेर, परत आलात. केलं. नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. चव्हाण मॅडमचं स्वागत पहिल्यांदा करतो, आणि आपले जे सगळे विद्यार्थी आहेत आणि जे सभासद आहेत, तर त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपला विषय जो आहे तो आहे इटालियन अँड रोमन सिस्टमची न्यूमरोलॉजी. तत्पूर्वी मुकेश भाऊ आहेत, दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, कुलकर्णी मॅडम आहेत, सगळ्या कुलकर्णी, ऑल कुलकर्णी, सगळ्यांचं स्वागत आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आपण सुरुवात करणार आहोत. तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला एक नवीन पद्धती शिकायची आहे. तर सगळ्यांना वही पेन आहे का सगळ्यांकडे? त्याच्यावरती आपल्याला एक तर पिरामिड बांधायचं आहे. तर ह्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. 2 पार्ट मध्ये असं आहे की त्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपण इटालियन पद्धती शिकतो, तर त्यावेळेला एक तर प्रश्नाचं जो उत्तर आहे ते कसं द्यायचं. तर त्याच्यामध्ये एक भाग असा आहे की ते डायमंड पिरामिड आहे, आणि तो डायमंड सिस्टम आहे, तर तो असा वरून खाली येतो. आणि पिरामिड जे आहे ते खालून वर जातं. म्हणजे त्याचं टोक जे आहे ते वरच्या बाजूला, आणि डायमंडचं टोक जे आहे ते खालच्या बाजूला. मग अशा तऱ्हेचे आपल्याला प्रश्न उत्तर आज शिकायची आहेत. त्यामध्ये 2 पार्ट. त्याच्यामध्ये आपल्याला जर समजा एखाद्या व्यक्तीला नाव ठेवायचं असेल, तर त्यावेळेला खरोखर त्या नावाचं कसं बेरीज करायची, आणि ते नाव कसं चांगलं का वाईट ठरवायचं, याबद्दलचा आपण विचार करणार आहोत. त्यानंतर आपल्याला दुसरा विचार असा करायचा आहे की एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली आणि त्याला एखादं नवीन व्यवसायाचं नाव ठेवायचं असेल, तर त्यावेळेला आपल्याला पुन्हा तोच फॉर्म्युला वापरायचा आहे की जेणेकरून पहिल्यांदा आपण जातकाचे जे काही 1 1 4 4 5 5 6 6 असे जे काही नंबर घेतले, त्याच्यावरून बेरीज केली होती, त्याच्यावरून त्यांच्याकडून नंबर मागितला होता, डेट ऑफ बर्थ मागितली होती, हे पहिल्यांदा करायचं. आणि त्याला भाग्यांक कुठला आहे, त्याच्यामध्ये नियम असा आहे, तुम्ही सगळेजण ज्योतिषी आहात, तर भाग्यांक हा जो मुख्य मुद्दा आहे, तर त्यामध्ये जातकाला आपल्याला नंबर आल्यानंतर त्याच्यामध्ये निगडीत, जसं की एखाद्या वेळेला 4 अंक आला तर तो राहूचा अंक आहे. त्याच्याशी कोणाची युती झाली तर ते योग्य होणार नाही, तर त्याच्याकरता सेकंड सिलेक्शन करायचं. राहू आणि केतू 4 नंबर आणि 7 नंबर हे जर आलं तर त्याला ऑप्शन तुम्हाला दिले. मग जेव्हा तुम्हाला केतू किंवा हर्षल किंवा नेपच्यून किंवा हर्षल वापरायचा असेल, तर त्यावेळेला तुमचा विचार बदली करायला हवा. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की भाग्यांक देते वेळी जे मित्र आहेत, जसं की सूर्याचा मित्र जो आहे तो चंद्र आहे, मंगळ आहे, गुरु आहे, आणि इत्यादी जे मित्र आहेत तर त्यांच्याबद्दलचा विचार करायचा असतो. जसं गुरुला शनी सम आहे, पण गुरुचा मित्र जो आहे जसं मंगळ आहे, रवी आहे, चंद्र, अशा जोड्या आहेत त्या. मग शनीचे मित्र कोण आहेत, तर राहू आहे, केतू आहे, हे शनीचे मित्र आहेत. त्यानंतर आपण बघितलं तर शुक्राचे मित्र कोण आहेत, तर शुक्राचे मित्र शनी आहे, राहू नाही आहे. बुध हा जो आहे तो शनीचा मित्र आहे, राहू मित्र नाही. मग तुम्हाला त्यावेळेला ते नंबर्स आहेत, ते नंबर त्याला सिलेक्ट करून सांगितले, त्याच्यामध्ये स्पेलिंग बदली करा का वाढवा कमी करा. तर त्यावेळेला तुम्ही भाग्यांक जो येतो त्या भाग्यांकाला तिथे महत्व देऊन नंतर जातकाच्या जीवनामध्ये फलादेश कसा करायचा याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी कोणाला जर काही नाव विचारायचं असेल तर पहिल्यांदा आपण सिंगल नावाचा विचार करणार आहोत, त्याच्यानंतर प्रश्न कुंडली घेणार आहोत. तर पहिल्यांदा नाव विचारा. तुम्हाला एबीसीडीचं सगळं हे पाठवलं होतं सारांश, तो तुम्हाला तुमच्याकडे आहे का बघा.
सगळ्यांकडे आहे का? हो आहे सर, सगळं लिहिलेलं आहे. हा, मग त्याच्यामध्ये एक मिनिट जरा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो विचार केला पाहिजे की हा कुठला अंक आहे आणि त्याच्यातून खरोखर जर एखाद्या व्यक्तीला आवाज येत नाही का? एखाद्या व्यक्तीला तुम्हाला काय सुचवायचं आहे हे पहिल्यांदा लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण ते सुचवताना तुम्हाला त्याची जी काही योग्य माहिती आहे ती माहिती असणं गरजेची आहे. मग त्याची गरज काय आहे हा एक भाग आहे महत्वाचा. तर त्या ठिकाणी तुम्हाला आणखी काही विचारायचं आहे का? मग आपण पुढे जाऊ. सर मी विचारू? हा, विचारा. आता श्रीराम मध्ये श्री हे जोडाक्षर आहे, तर नाही, मग कसं त्याच्यामध्ये घ्यायचं? SR करा किंवा SREE करा. अच्छा, SHR तसं डबल घ्यायचं. ई, SR SHR डबल, SRI, SHR डबल आहे, SHRI. जसं तुमचं इंग्लिशमध्ये आहे ना ते, हा त्याच्यामध्ये हा आपली श्री जर नाही, मग तुम्हाला ते श्रीराम करायचं असेल तर सगळी अक्षरं घ्यायची. तर त्याच्यातून तुम्हाला काय वाटतं तर तो नंबर कुठला आहे? हा, म्हणजे SHRI पण घेता येतो, SHREE पण घेता येतो, हो, SRI पण घेता येतो, SRI पण घेता येतो. म्हणजे तिन्ही तसा पद्धतीने घेता येतो. हो, जसा जसा प्रांत आहे, काही लोक लिहिताना श्री लिहितात, काही लोक श्रीयुत लिहितात. हा, कळलं की नाही? तर त्या ठिकाणी श्रीराम शब्दात जर श्रीराम करायचं असेल, शब्दामध्ये तुम्हाला SRI, SHREE किंवा SREE करतोय. प्रांतानुसार आहे ते. त्याला सांगायचं की तुला काय लिहायचं ते त्याच्या हातातून लिहून घ्या. अच्छा अच्छा, हा तो काय स्पेलिंग वापरतो त्याच्यावरती हा आपल्याला हा, ठरवायचं आहे. ठीक आहे सर. बरं. ओके, धन्यवाद सर. आता पहिल्यांदा आपण विचार करूया की गेल्या वेळेला आपण प्रश्नकुंडली घेतली होती. तर प्रश्नकुंडलीमध्ये अनेक प्रश्न तुम्ही तयार करा. त्याच्यावरून आपल्याला विचार करायचा आहे की खरोखर तिथे प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं. मग कुठलाही प्रश्न मोठा छोटा जसा असेल तसा त्याची जी काही किंमत आहे तर ती किंमत सोडवण्यामध्ये कुठल्या ग्रहाचं सहकार्य मिळेल किंवा काय करावं लागेल या बाबतीत आपण विचार करणार आहोत. तर असा एखादा प्रश्न विचार करा आणि त्याच्यातून तुम्हाला मी सांगतो. मी विचारू का? हा, विचारा मॅडम, विचारा ना. प्रश्न तयार करा. हा. मी गावी बांधलेलं घर मला लाभात आहे का? एवढा ओके. प्रश्न विचारू शकते का मोठा? हो हो, का नाही, विचारू शकता. ते फक्त अक्षराचं हे करा तुम्ही. मी माझं घर जे काय आहे ते सांगा. बोला. आता प्रत्येक अक्षराचे हे घ्यायचे ना? नाही एक, नाही, दोन, असा चार, शब्द दोन. नाही 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 मॅडम, शब्द आहे ना, हा. शब्दाखाली नंबर लिहा तुम्ही. हो. 1, 2, 4, 2, 2, 3, 2 आणि 1. आता त्याच्यामध्ये सुरुवातीला डाव्या बाजूनी जी अंक आले असतील त्याच्यामध्ये त्याच्या पुढचा अंक ऍड करा, करायचं. बेरीज करायची. मॅडम प्लीज तुमचं वाक्य सांगता का पुन्हा? मी गावी बांधलेलं घर मला लाभात आहे का? ओके ओके, थँक्यू. 3, 7, 8, 9, 10, 11, 12, 3, 14, 15, 16, 17. ह्याची बेरीज 17 आली सर. नाही, तो नाही भाग मॅडम. आता मी हा जो शब्द आहे ना हा तो एक झाला. हा, हो ते मी अक्षर आहे ना ते. होय. बरं, आता त्याच्यानंतर मी गावी हा हा एक हो शब्द आला ना. हो, मग दोन हा, दोन झालं. ते त्या बदला दोन लिहा. हा, लिहिलं. घर, मी गावी बांधलेले घर, हा, बांधलेले म्हणजे 4. 4. मग हं? 2 आले. 2 घर, मला परत 2 आले. मला लाभेल 3. हा, लाभात म्हणून 3 आले. 3 का नंतर आहे का, म्हणजे आहे आहे 2 आले आणि 2 का आणि 1 आला. 1 चालेल. 3, 3, 4, 7, 8, 9, 10, 11 आणि 3, 14, 15, 16, 17 आली. म्हणजे 8 आली बेरीज. नाही, ती ग्रँड टोटल नाही करायची. ती आहे तर हरकत नाही. ती 18चा प्रश्नाचं जे काही तुम्ही लिहून ठेवा बाजूला. 18 आलेले ग्रँड टोटल का 17 आलेली आहे? हा, 17 आलेली आहे. ठीक आहे, ती 17 बाजूला लिहून ठेवा. आता पहिलं डाव्या बाजूने दुसरं मी गावी म्हणजे 2 आणि 1 3 आलं ना, तर त्याच्या हो. वरच्या स्टेपला तो 3 लिहा. हा हा,
त्याच्या बरोबर. बाजूला आता 2 नंतर आणखी काय नंबर हा. तो वरती लिहा त्याच्या. आधी पहिले 1 आणि 2 3 पहिले लिहिले. हा, मग वरती लिहिलं. त्याच्यानंतर त्या 2च्या बाजूला आणखी किती नंबर आहेत, किती 4 आहेत. अक्षर आहेत? 4 आहेत. मग ते 4 4 आहेत. अंक लिहा. 4 लिहा त्यात. मग 4 म्हणजे बेरीज करा ना तुम्ही. त्याची बेरीज करा. 2 अधिक 4 6. हा, 2 अधिक 4 6. मग वरती 6 लिहा. हा, बरोबर आहे? 6. हा, आता किती अंक आहे? आता 2 आलाय. त्याच्या पुढे अक्षर 2 किती आहेत आहे. त्याच्यावरती नंबर लिहायचे. अक्षर किती आहेत बघा. 2 अक्षर आहेत. हा, घर. मग 2 लिहा वरती. पहिल्यांदा सगळी हे भरून घ्या आणि त्याच्यानंतर जोडत जा आणि वर लिहा, जोडत जा आणि वर लिहा. अच्छा. जरा मदत करा चव्हाण मॅडम, तुम्ही लिहिले का? हो लिहिलंय सर, ऐका. 3 मॅडम, 6 परत आहे 6 4 5 5 3 आले. हो, आता बरोबर आहे, परत बरोबर वरची आहे. परत वरची लेवल लिहा. परत बेरीज करा. 4 आणि 2 6. परत 4 आणि 2 6. मग 2 आणि 2 4. मग 2 आणि 3 5. 3 आणि 2 5. आणि 2 आणि 1 3. मॅडम असं येतं का 3 6 6 4 5 5 3 3? 3 पर्यंत बरोबर आहे. हा, बरोबर आहे. 3 6 7 4 5 5 3 असं येत आहे पहिली ओळ. हा. 4 डबल 3 नाही का येत डोक्यावर? लास्ट एकदाच 3 येतो, पुन्हा येत नाही. फर्स्ट 3 येतो आणि लास्ट पण 3च येतो. हा, मग पण एकूण बघा 1 2 3 4 5 6 7 आले ना पिरॅमिड? हो 7 आले. हा, हा. लिहा बघा. हो खाल खालची रांग जी 9 अक्षरांची होती, 9 शब्दांची होती का? 9 अक्षरांची म्हणजे टोटल किती आले ते? टोटल हे किती आहेत बघा तुम्ही. 8 आले. वाक्य सर्वात वाक्यामध्ये पहिले ना ह्यांचे 8 हे आले अंक. शब्द आले. 8 नंतर ह्यांचे 7 यायला हवेत. तर ते बरोबर. असे आलेले आहेत की 3 6 6 4 5 5 3 असं आहे ते. हो, मग आता त्याच्या बरोबर वरची आहे. लाईन बरोबर बनवा. त्याच्या वरची रांग. हा, अच्छा. थांबा आता. आता त्याच्या वरची रांग म्हणजे 6 अधिक 3 करायचे खालून. हा, जे असेल ते. त्याच्या खालचं जे बॉटम आहे तो पिरॅमिड बनवत जायचा मॅडम. सर जे आलं असेल ते. हा, बोला. या सगळ्या पहिले जे नंबर्स होते त्या सगळ्या नंबर्सची टोटल 17 आली होती, तर ती सध्या बाजूला राहू द्यायची का? बाजूला ठेवून द्या. त्याचा विषय आपण करणार आहोत. आता मॅडमनी एक प्रश्न विचारलाय ना, तर तुम्ही सुद्धा हा. तुमच्या मनात प्रश्न काय असेल तो लिहून ठेवा. पण पहिल्यांदा आपण कसा प्रश्न सोडवायचा आणि त्याचं उत्तर कसं द्यायचं, किंवा जातकाच्या जीवनामध्ये विचारलेल्या प्रश्नाशी निगडीत कोणती नंबर्स आलेले आहेत त्याच्यावरती अप्लिकेशन करायचे. नाही, हे पिरॅमिड बनवताना तो कन्सिडर नाही करायचा ना, नाही, बाजूला तो बाजूला ठेवायचा. ठेवा. मग आपण पुढे जाऊ. पहिल्यांदा टॉप बनवायचा आहे. पहिला टॉप हा. बनवायचा. तर आता इथे खाली 3 6 आले ना, 3 6. मग आता 3 आणि 6 ची बेरीज 9 आली. हा, हा, 9 लिहा नंतर ना. 6 आणि 6 ची बेरीज 12 आली. मग तर 3 परत लिहा. ते 2 3 लिहायचं. 3 12 म्हणजे जायचे. 3. 12 म्हणजे 3. हो, 6 4 10चा 1. 4 आणि 5 9. 5 5 10चा 1. आणि 5 3 8. म्हणजे दुसऱ्या राऊंड मध्ये 9 3 1 9 1 8. हो बरोबर आहे. हो, बरोबर आहे. आता तिसरी राऊंड 9 3 12चे 2. 9 3 12. 12चे 3. 3 होतील. 3 आणि 1 4. 9 आणि 1 10चा 1. 9 आणि 1 10चा 1. 8 आणि 1 9. आता हे 5 आले. म्हणजे 5चं पिरॅमिड तयार झालं. 3 4 1 1 9 आला. हा, शेवटी 9 आला ना. हो हो बरोबर आहे. हो. बरोबर आहे मॅडम. 3 4 1 1 9 आलं. 10. आता शेवटच्या अंकामध्ये बोला. आता 7 5 2 1 आले. हा, 7 5 12 म्हणजे 3 म्हणजे आले. 3, 5 2 बरोबर. 7. 2 आणि 1 3. नंतर 7 3 10चा 1. 7 3 10चा 1. आणि बरोबर. वरती सगळ्यात 2 आले. 2 आले.
मग 2 अंक हा जो आहे तो चंद्राचा अंक आहे, हो बरोबर आहे? हो हा. आता त्या ठिकाणी मॅडम एकदम बॉटमचा अंक जो आला होता तो 17 आला होता, बरोबर आहे? हो. बॉटमचा तुमचा 3 3 9 9 नी 6 9 6 15 15 नी 4 19 19 नी 10 29 29 आणि 3 32 म्हणजे बॉटमचा 32 आला म्हणजे मग 5 5 आला. 5 आला. हा, मग तो 5 जो आहे तो पिलर आहे. मी तुम्हाला सांगितलं की न्यूमरोलॉजी मध्ये हो बुधाचा अंक जो आहे त्याला पिलर म्हटलेला आहे. हो म्हणजे मी घेतलेला निर्णय चुकणार नाही, हा त्याचा एक पहिल्यांदा उत्तर आहे हा. त्याचं. हा कळलं का? हा मग त्याच्या संख्येमध्ये 5 हा जो आहे तो बलवान संख्या आहे आणि त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर वरती जो अंक आलाय तो चंद्राचा आलेला आहे. हो म्हणजे तुमची मानसिक इच्छा जी असेल ती इच्छा, आता बुध हा ग्रह जो आहे तो युवराज दाखवतो. कळलं का? हो प्रिन्स, प्रिन्स हा इंग्लिश मध्ये प्रिन्स म्हणतो आपण त्याला. हा आणि वरती आलेली 2 अंक जी संख्या आहे तर 2 अंकाच्या संख्येला त्याला म्हटलेलं आहे की विशेष, ज्याला आपण म्हणतो आपली मानसिक इच्छा पूर्ण होईल का. आता जर हा. समजा इथे 3 आले असते तर आपण गुरुचा संदर्भ घेतला असता, 4 आले असते तर हर्षचा संबंध घेतला असता. हो काय समजलंय? हो 4 आले असते तर हर्षचा संबंध घेतला असता. त्याच्यानंतर वरती 5 पुन्हा आले असते तर डबल खाली 5 आणि वरती 5 असं आलं असतं. हा नमस्ते. हा, नमस्ते. हा, तर त्या ठिकाणी वरती 5 आला असता. मग अशा वेळेला खाली 5 खाली आलेल्या संख्येला एक फाउंडेशन म्हणून म्हटलेलं आहे की आपण ज्या प्रश्नाची सुरुवात केली किंवा प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचा जो नंबर आला असेल तो कुठल्या ग्रहाशी संबंधित आहे. कळलं का? होय कुठल्या ग्रहाशी संबंधित. मग तुम्ही विचारलेला प्रश्न हा बुध ग्रहाशी संबंधित आहे. बुध हा युवराज आहे, बुध हा व्यापारी आहे, बुध हा ज्याला विचारवंत म्हणतो, वैचारिक दृष्ट्या म्हणतो, अशा सगळ्या गोष्टी ज्या बुधाशी संबंधित असतात तर त्याला विचार केला पाहिजे. मग बुध हा अंक जो 5 आहे हा शुभ आहे. मग 2 अंक, 3 अंक, 5 अंक, 6 अंक हे शुभ अंक आहेत. कळलं का? होय मग त्याचा विचार करायचा. मग तुम्ही जे काही प्रश्न विचारला त्याची जी काही वाक्यरचना होती त्याच्यामध्ये पूर्ण जी ग्रँड टोटल आहे तर ती 5 आलेली आहे. म्हणजे विचारवंत तुम्ही जे काही घर बांधलं असेल किंवा बांधणार आहात तर त्याच्यामध्ये पूर्णपणे विचार करूनच तुम्ही निर्णय घेतला असेल असं प्रश्नकर्त्याला आपण सांगायचं. बर बरोबर आहे? होय होय सर. हा, मी ऍक्च्युली हे बांधलेलं आहे घर आणि ते मी पूर्ण विचारांती आणि पूर्ण नियोजनपूर्वकच बांधलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे असेल ते. आता त्यावेळेला तुम्हाला प्रश्न जेव्हा जातकाला उत्तर द्यायचं असेल त्या प्रश्नाचं त्यावेळेला तुम्हाला हा संबंधित अंक ह्याच्यावरती दृष्टिकोन दिला पाहिजे की बाबा खरोखर हा अंक काय विचारधारा करतो. जर समजा एखाद्या वेळेला आपल्या वाक्यातून जर काही बदल झाला असेल तर अंक कमी जास्ती होऊ शकतो. मग 5च्या ऐवजी 6 होऊ शकतो, 5च्या ऐवजी 4 होऊ शकतो. कळलं का? म्हणून ती टोटल फाउंडेशन टोटल त्याला म्हणतात. तर ती फार महत्वाची आहे. मग त्याच्यातून निवड तुम्ही केलेली तुमचा उच्चार जो आहे तो उच्चार पूर्णपणे बुधाच्या अंतर्गत आलेला आहे. ओके गॉट इट? हो सर. थँक्यू सर. ओके. नमस्कार आता सर, याच्यात- एक विचारू का प्रश्न? हा हा, नमस्ते. जय श्री कृष्ण. बोला. हा, मी एक प्रश्न विचारू का? हा, बोला ना. बोला. जर असा प्रश्न असेल की उद्या इंटरव्ह्यू आहे तर मला तिथे नोकरी मिळेल का किंवा माझं काम होईल का? तर त्याचं आपण कसं हे करू शकतो? संपूर्ण तुम्ही आता जो वाक्य उच्चारलत ना हा तेच वाक्य अगदी परफेक्ट आहे. उद्या हा माझा इंटरव्ह्यू आहे तर हा ते मला त्याच्याबद्दल चांगला प्रतिसाद मिळेल का हा असं वाक्य लिहा. बरं, ओके, पहिल्यांदा ठीक आहे. ह्या मॅडमचा प्रश्न हे सोडूया. आपला तो जो त्यांनी मांडला होता ना प्रश्न त्याच्याबद्दल हा हा विचार. चालेल. आता हळदणकर मॅडम असं आहे की तुम्ही पहिल्यांदा आपण फाउंडेशन बघितलं. फाउंडेशन मध्ये आलेला अंक जो आहे तो 5 आहे. म्हणजे पूर्णपणे विचारधारा जी आहे तुमची आणि त्याच्यातून तुम्हाला निश्चितच अप्रिशिएशन मिळण्याची शक्यता आहे. पुढे तुमचे पैसे कधीही फुकट जाणार नाहीत आणि ती जी योजना आहे तुमची विचारधारा आहे तर ती तुमच्या संततीच्या संदर्भातील फ्युचर ठरवतं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की भविष्य जो भाग आहे मग भविष्य निधी म्हणा किंवा भविष्याचा विषय केला तर त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच चांगल्यापैकी यश मिळेल. कळलं? म्हणजे तुम्ही काही निर्णय घेताना चुकलेला नाही असं आपल्याला सांगायचं आहे. त्यानंतर त्याचं अप्रिशिएशन होईल का? तर हो, निश्चित होईल. यदा कदाचित जी काही तुम्ही बांधलेली जागा आहे किंवा इमारत आहे
ते त्या ठिकाणी पुढे जाऊन इन फ्युचर मध्ये बाजारपेठ वगैरे होण्याची शक्यता दर्शवली जाते. असं आहे का काही? बुध असल्यामुळे हा? बुधाची असल्यामुळे काय म्हणतात? बुधाची असल्यामुळे हा, म्हणजे पुढे जाऊन तिथे व्यापारपेठ वगैरे निर्माण होण्याची शक्यता आहे किंवा तुम्ही स्वतः तिथे काही व्यवसाय करण्याची इच्छा हा. दर्शवता. हो तर सर. ती टोटल 17 आली आहे म्हणजे 8 येतील ना? नाही, आता त्यांनी काय सांगितलं बघा, त्यांनी मॅडमनी 5 जो सांगितलं. प्रश्न विचारला त्याची टोटल 17 आली आहे म्हणजे 8 येईल ना? हो, 17 म्हणजे 8 येणार. नाही, तर काय मला झालं सर, ते जी 17 बेरीज आली ना, ती मी जे सेंटेन्स केलेलं होतं त्यातला प्रत्येक शब्दाच्या अक्षराची बेरीज 17 आली होती. पण ओके, आपण त्याच्या बोला. वाक्य जे आहे ना मॅडम, हा त्या वाक्यातून निर्माण झालेली संख्या महत्वाची आहे. मग सर वाक्यात तीच फाउंडेशन धरायची ना सर, वाक्यातून निर्माण झालेली संख्या आहे तोच बेस झाला ना, फाउंडेशन झाला ना येस सर. येस. मग त्यांनी त्याच्या वरची जी येते स्टेप त्याची बेरीज 5 आली, बुधाचा अंक आला. नाही पण मग तो खालच्याची मात्र लेवल 8 आली होती सर. मग हा. 8 सर. 8च आहे. हा, सर बोला. मग तो मी 5चा लिहितोय मी विचार होणार स्क्रीनवर. नाही सर. हा, मी सर लिहा स्क्रीनवर लिहितोय, मला लिहा जरा सांगा तुम्ही. लिहा त्या सांगतील तुम्हाला. हा, मॅडम सांगते. थोडीशी लिहा. जमलिंग होते सगळ्यांची. लिहा. हो बरोबर आहे खरंच, हे चांगलं राहील. लिहा सर खरंच. सर अ, 5 कैसे आया सर? मी अभी बता गावी रहे हैं, वो बता हाँ, हाँ. अभी बता रहे हैं. रुकिए मैडम, हाँ जी. रुकिए. हाँ बोला. लगेच पुढे मुकेश भाऊ लिहा. हा, बांधलेले हा. घर घर हा. मला मला लाभात हा आहे का? आहे का? आहे का? हा. आता याचा काय केलं, 2चा सर मीचा फक्त 1 घेतला. हा गावी 2 शब्दांचा 2 घेतला सर, बरोबर आहे ना? हो होय. बरोबर. बांधलेले हे 3 शब्द आहेत म्हणून 4 आहेत म्हणून ते 4 घेतलाय. हम्म. घर 2 शब्द आहेत म्हणून 2. हा मला हे 2 शब्द आहेत म्हणून 2. हा लाभात हे 3 शब्द आहेत म्हणून 3. हा आहे 2 हा आणि का 1. हा. आता सर हे परत कसे घेऊ आता यांची आता हे बेरीज? वाक्य लिहिलं ना तर वरच्या हा. शब्द आता आपल्याला काय करायचं आहे की त्याच्या उच्चारामध्ये किती शब्द आले, म्हणजे अंक किती आले, हा शब्दामध्ये किती अक्षर आहेत. इन शॉर्ट हा, एका शब्दामध्ये आणि वाक्यामध्ये फरक आहे. वाक्य हे पूर्ण झालं, शब्द हा बरोबर आहे. छोटा असतो, त्याच्यातून वाक्य. आणि जे लिपी आहे ती सिंगल असते. हा, अक्षर त्याला म्हणतात. बोर्ड दिसत नाही मला. तुम्हाला दिसत नाही? बाकीच्यांना दिसतोय का? आम्हाला हो, दिसतंय. दिसतंय. हो दिसतोय, दिसतोय सर. मला नाही दिसत. दिसतोय. मला दिसत नाही. ठीक आहे सर. आता सर 1 अधिक 2 3. हा 2 अधिक 4 6. हा पुन्हा 4 अधिक 4 अधिक 2 परत 6. मुख्य सर ते आडवीच लाईन घ्या ना, हा आडवी लाईन पिरामिड घ्या. करायचं आपल्याला. आडवी घेऊ. हा 1 आणि 2च्या मध्ये 3 आलं पाहिजे, पण बरोबर. 1 आणि 2च्या मध्ये 3 आला. वरची लेवलला एक अंक शॉर्ट होत जाणार. आणि असं नाही, म्हणतात. आता ते एक, 2 काढून टाका. दोन मुकेश काढून टाका. 2 काढून टाका. 2 पण एक 1 आणि आणि 3 2चा पण. 3 फक्त लिहा. हा फक्त हा. 3 असू द्या. हा हम्म. त्याच्या पुढे 6 येतील. 2 आणि त्याच्या 4 पुढं 6 मधले येतील. हा. 6 येतील. पुन्हा 6 येतील. 4 आणि पुन्हा 2चे 6 येतील. पुन्हा 2 आणि 2चे 4 येतील. 4 4 येतील. आता 5. 5 येतील. 5 येतील. 2 आणि 3चे 5. आता 3 आणि 2चे 5 आणि 2 आणि 1चा 3. 3 हा हो बस. म्हणजे मला काही दिसत नाही. ठीक आहे, हरकत नाही. चला, हरकत नाही. बाकीच्या नसेल दिसतोय. मला दिसत. सर आपण 32 कसे काय घेतलेत?
आता त्यांनी सांगितलं 32, तर मी काही वही आणि पेन घेतलेलं किती नाही. झाले वाटतं? तोच आता प्रश्न निकाली निघतोय. मुकेश सर मांडतायत ते. हो. सेकंड आता लाईनचे 32 आलेत. ऍक्च्युली सेकंड लाईनचे 32 सेकंड आलेत म्हणून ते लाईनचे 5 32 आहे आले. टोटल. हो. सेकंड लाईनचे म्हणून 32 ते आहेत. 5 आहेत. हो. आता आता दुसरी लाईन घेऊया. हो हा. सर. हा 3 6 आणि आणि 3 6चे 9 लिहा. 9 लिहिले. 6 आणि 6 12, पण आपण 3 लिहायचे. 2 आणि 1 3 3. लिहिले. 3 मग 1 येईल. 6 आणि 4 10चा 1 येईल. 1 येईल. मग 9 येतील. 4 आणि 5चे 9. 9 5 आणि 5 10 म्हणून 1च येईल. 1 येईल. 5 आणि 3 8. 8 आता त्याच्या खाली घ्या. 9 आणि 3 12, मग पुन्हा 3च येतील. 3 मग 4 येतील. 4 1 1 1 पुन्हा 1. आता 9. आता खालच्या लाईन मध्ये 7 7 5 5 5 5 2 1. एक मिनिट सर. 7 5 घेतलं मुकेश सर. 2 आणि 2 आणि 1. 1 त्याच्या खाली 3 3 7 7 3. 3 आता त्याच्या खाली 1 1 1 1 1. आणि आता टॉपला 2, म्हणजे खाली आता 2. झाला. पण हा पिरॅमिड उलटा नाही का झाला? हो, पण आता उलटा त्यांनी झाला. वरती करायचं, पण ते आता आपल्याला समजलंय ना, मग आता त्यांना मांडताना. म्हणजे तो टॉपला नाही आला, तो ग्राउंड हो हो हो. हा झाला डायमंड. कळलं का? हा झाला डायमंड. पण ठीक आहे. 17 आले पहिला, म्हणजे 7 आणि 1 8. त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 8. मग शेवटला बघा इथे 5 आणि बरोबर 3 झाले, नाही का? आलं लक्षात? सर ते इको आता येतोय सगळी तुमच्या जी आवाजात. पहिली बेरीज घेतलीये ती ग्राउंडला घेताना ती 17 घ्यायची का सर? 1 मिनिट थांबा हा मॅडम. काय म्हणता तुम्ही? सांगा. बघा, आता ही पहिल्यांदाची जी 17 आलेली आहे ना, ती तिचा मूळ विचार हे करायचा आहे. आपलं. ती मुख्य प्रश्न आहे तुमचा, तो 17 आली ना. हा. मुख्य प्रश्न तो आहे. तर तुम्ही मला मगाशी काय स्त्री नव्हता ना, फळा नव्हता. आता तुम्ही मला सांगितलं 5, तर मी 5चं उत्तर देणार. मग मी 5 याची खालची घेतली सर. सेकंड 1 अधिक 2 3. बॉटम घेतला पाहिजे. तो बॉटम घेतला. 17 आला तर 2 अधिक 1 3. 3 आणि 3च्या बाजूला 4 शब्द, मग 3 शब्द, मग 2 शब्द, 3 शब्द, 2 शब्द, 1 शब्द, असा सगळं जे शब्द आहेत ते. कळलं का? हा शेवटचा 1 शब्द आहे. बरोबर आहे? मग किती आले? 17. मग 17 आलं तर त्याला उत्तर आहे शनीचं. मग त्याला उत्तर काय द्यायचं शनीचं? तर जातकाच्या जीवनामध्ये जे काही त्यांनी जे विचार केला, तो शनी हा रिटायरमेंटचा कारक आहे. तर रिटायर झाल्यानंतर त्याचं वास्तव्य करायचं असेल म्हणून त्याने तो विचार केलेला आहे, आणि ते दीर्घकाळ वास्तव्य राहील असा संकेत द्यायचा. आणि ते बांधताना भरपूर काही कष्ट झाले असतील. कळलं? हा. मी गावी बांधलेले घर. शनी म्हणजे पिलर आलाय का आता? नाही, पिलर नाही. शनीमध्ये पिलर नाही. शनी म्हणजे त्यांची जी काही योजना मूळ होती. वाक्यरचना. हा, मूळ. मी गावी बांधलेले घर मला लाभत आहे का? बरोबर आहे? त्याची अंक कंप्लीट बेरीज केली तर 17 आली. तर 7 आणि 1 8 आलं. ते 8 हे फाउंडेशन आहे. तर 8चं हे फाउंडेशन आहे. तर ते जातकाच्या जीवनामध्ये सरकारी नोकरी किंवा तत्सम काही पेन्शन किंवा मिळालेली जी काही रक्कम असेल ती त्या व्यक्तीने त्याच्यामध्ये गुंतवलेली असेल, असं त्याला विचार करायचा आहे. म्हणजे शनीचे सगळे जे काही विचार आहेत ते तुम्हाला मांडायचे आहेत. कळलं मॅडम? होय. हा.
आता त्याच्यानंतर तिथे शेवटचा जो 2 अंक आलेला आहे तर त्याचं उत्तर असं आहे की त्यामध्ये तुम्ही केलेला विचार आणि तुमची मनोकामना म्हणजे तुमची जी काही इच्छा होती आयुष्याच्या याची ती पूर्ण झालेली आहे आणि मानसिक सुख आणि यश तुम्हाला निश्चितच लाभेल. कळलं? म्हणजे हा तो घेतलेला निर्णय त्याचा जो काही शेवट पिरामिड आला तो 2 आला. मग ते डायमंड मध्ये बघा किंवा पिरामिड मध्ये बघा तर शेवटी अंक जो आहे तर त्याला महत्व आहे. तर त्याच्यातून 2 अंक आलेला आहे. याचा अर्थ इथे 7, 8 आणि 2 याचा संबंध शेवटपर्यंत तुमच्याशी येणार. दुसरी गोष्ट की जी काही तुमची इच्छा होती बऱ्याच अवधी घेतला त्याने सगळं बांधकाम करायला तर त्यावेळेला नंतरची स्टेप जी आहे ती 3 ची आहे. तर 3 ची स्टेप जी आहे ती गुरुची आहे. कळलं का? हा मुकेश भाऊ किती आहे बघा 3, 6, 9 आणि 6 15 आणि 4 19 आणि 5 24 आणि 5 27 24 आणि 5 29 आणि 32 म्हणजे 5 ची आहे. सेकंड जी आहे ती आता 5 आली. बरोबर आहे? हा मग ती जर 5 आलेली आहे तर त्या ठिकाणी लेवल जी आहे तर ती निश्चितच 5 चांगल्यापैकी आहे. त्यात काही वाईट नाही. ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं तर 9 आणि 3 12 आणि 1 13 आणि 9 22 आणि 1 23 आणि 8 31 लेवल 3 मग त्याच्यात 4 अंक आला. तर मध्ये मॅडम असं जे घर बांधते वेळी तुम्हाला काही अडचणी आल्या होत्या का? आता घर पूर्ण झालेलं आहे का? पहिला भागाचा आहे. होय सर, मी रिटायरमेंटच्या आधी सुरुवात केली आणि रिटायरमेंटच्या जवळपास मी शासकीय अधिकारीच होते सर. मी राजपत्रित अधिकारी म्हणून रिटायर झाले आणि मी आधी थोडं 5 वर्षांनी सुरुवात केली होती आणि आफ्टर रिटायरमेंट मी आता जवळजवळ 6-7 वर्ष घराचा चांगला उपभोग घेते. पण आता मला अडचणी येत आहेत. आता मला जाण्या येण्याच्या दृष्टीने अडचणी येत आहेत म्हणून मी म्हटलं जाण्या येणं हा ही काही अडचण नाहीये. आता तुम्ही जे काही तुमचं मत होतं तुम्हाला कशासाठी बांधायचं तो तुमचा उद्देश होता. पण ते बांधताना तुमचे कष्टाचे पैसे त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवलेले आहेत. तर जर समजा तुम्ही तिथे जाऊन राहिला तर काही प्रश्न येणार नाही. आता गावी आपण घर बांधतो तिथे वास्तव्य करायचं असतं. पण तरी सुद्धा तुमची मानसिक इच्छा घर बांधण्याच्या अगोदर हा प्रश्न विचारला असता तर तिथे संख्या 2 आली असती तर निश्चितच तुम्ही विचार केलेला आहे तो अशा तऱ्हेने पूर्ण होईल. कळलं? ओके. हा आता हे 2 आलं. आता दुसरं कोण विचारत होतं त्यांनी जरा सांगावं. हा मी विचारत होती सर हाच प्रश्न बोला. की उद्या इंटरव्ह्यू आहे तर मला योग्य प्रतिसाद मिळेल का? जरा अक्षर लिहून मुकेश भाऊंना सांगा व्यवस्थित. शब्द जो आहे ना हा हा सांगा. उद्या मुकेश दादा मुकेश सर उद्या इंटरव्ह्यू पुसून टाका. वरचा पुसू तर सगळा. नवीन प्रश्न घ्यायचा ना लगेच. हा कळलं पाहिजे का? नवीन प्रश्न आता नवीन प्रश्न लिहा तुम्ही. त्यांना समोर कळेल ना काय आपण प्रश्न लावा. उद्या इंटरव्ह्यू आहे उद्या माझा असं लिहायला पाहिजे. वाक्य पूर्ण असं लिहा. उद्या इंटरव्ह्यू नाही. उद्या माझा मुलाखत. हा उद्या माझी मुलाखत आहे. उद्या माझी मुलाखत आहे. त्यामध्ये मला यश मिळेल का? त्यामध्ये मला यश मिळेल का? हा बरोबर. सर बघा आता काय करा तुम्ही माहितीये मुकेश भाऊ बघा. पहिल्यांदा उद्या म्हणजे 2 आलं मग माझा परत 2 अधिक 2 अधिक 4 अधिक 2 अधिक 1 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 3 1 तर 2 2 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 11 2 13 आणि 2 15 आणि 2 17 आणि 3 20 आणि 1 21 21 म्हणजे 3
सर जोडाक्षराचं काय करायचं? उद्यामध्ये नाही जोडाक्षर एकच येतं ना? एकच लिहायचं. ओके. सर एकच त्यामध्ये म्हणजे 3 येणार ना? नाही नाही नाही. बघा 1 आणि 2 येईल त्यामध्ये 1 आणि 2. सर बरं पिरियड बनवायचा. हा आता पिरियड बनव ना. या खाली जोडाक्षराला एकच तो एकच लिहायचा. आता त्यामध्ये मध्येला 1 2च येणार म आणि धे. त्याला आपण ब्रेक नाही करू शकत. ते 2च पकडायचे ना. शेवटी लिहिताना आपण शब्द एकच लिहिणार का अलग वेगवेगळा लिहिणार? शब्द आपण कसा लिहिणार? एकत्र लिहिणार. एकत्रच लिहिणार. मग एकच येणार ना तो. वाक्य आणि शब्दामध्ये फरक आहे. मुलाखत हा एक शब्द आहे ना. मुलाखत बोला बेरीज बोला सगळ्यांनी जरा. कुलकर्णी मॅडम. 4 आणि 6 10 आणि 6 16 आणि 3 19 3 22. 4 4 6 4 परत 4 4 परत नाही 4 नाही परत नाही कशी 4 येते? 6 6 3 3 3 3 4 4 आता परत 4 4 आणि 5 5 आणि आणि 5 5 4 परत एक 4 येईल ना 3 अधिक 1. 4 येतील. हा बरोबर आहे 4. हा मुकेश सर 2 4 आणि 5 4. 1 मिनिट हा 4 6 6 3 3 4 4 5 4. बरोबर. मुकेश सर वरती ना लास्ट तुम्ही 4 खोडून तिथे 4 आणि 5 अजून घ्या. 5 करा. हा 2 4 असणार आहेत. हा तिथे 5 करा 5 करा. आणि एक अजून 4 येईल. अजून एक 4 अजून करा. अजून एक 4 येईल. हा परफेक्ट. आता इथे घ्या. हा 6 4 10 असल्यामुळे 1 येईल मुकेश सर. 2 नाही. हा 1 1 3 9 3 9 6 7 6 7 7 8 7 आणि 9. 8 मुकेश सर 7 एकदाच आहे. 7 एकदाच आहे. हा वरती 6 नंतर 7 एकदा आणि इज इक्वल टू काढा. 4 8 8 9 9. 2 9 येत आहेत ना मॅडम? बरोबर आहेत ना? हो बरोबर आहे. हा 2 2 9 आहे. पाहिजेत. 2 मुकेश सर 9 2 9 पाहिजेत. 2 9 पाहिजेत. हो 2 9. एकूण बेरीज किती झाली? बघा 1 मिनिट पहिला सांगतो तुम्हाला. ऐका. इथे आपण पहिला घेतलं त्या ठिकाणी 4 आलं. 4 आणि 6 10चा 1 आला. 6 आणि 6 12चा 3 आला. परत 6 आणि 3 9चा 9 आला. 3 आणि 3 6चा 6 आला. 4 आणि 3 7चा 7 आला. 4 आणि 4 8 आलं. आणि 4 आणि 5 9 आलं. आणि परत 5 आणि 4 9 आलं. बरोबर आहे. आता 1 आणि 2 3 आणि 1 4 आणि 9 4 आणि 9 13. बरोबर आहे. 13 आणि 6 19 आणि 7 27. 27 8 35. 35 आणि 9 43. 48. 48 आणि 9 57. बघा 57 ग्रॅड टोटल येतं. किती येतं? नाही 1 आणि 3 4 आणि 9 13. 13 आणि 6 19. 19 आणि 6 19 सांगा ना तुम्ही मला. 26. 19 आणि 7 26. 26 आणि 8 34. 34 आणि 9 43. 43 आणि 9 52 येतं. 52. बरं ठीक आहे. 52 आलं. बरं आता 52 म्हणजे 7 आलं ना. बरं ठीक आहे. आता पुढे जा. आता पिरियड बनवा. 1 आणि 3 4 झालं ते. 1 आणि 3 4. 2 आणि 3 बोला 12. कुलकर्णी मॅडम. हा तर त्यानंतर 3 9 3 12 त्याचे 3 6. येतील. नंतर परत 6 3. 4. परत 3 ना. तर 3 एकदाच 3 4 3 6 हा 6 हा 4 6 4 6 8 9 8 9. टोटल येईल 40. बरोबर आहे ना? हादनकर मॅडम बरोबर आहे ना? हो बरोबर द्या. बरोबर 4 3 7 7 आणि 17 17 आणि 7 23 23 आणि 8
23 आणि 8 31 बरोबर आहे 4. ठीक आहे, चला आता बघा 4 आणि 3 7, हो 7 6 7 आणि 9 7 9 1 1 6 10 1 6 12 13 14 5 7 9 1 1 5. हा 7 9 1 1 5. 7 9 1 1 5 7 9 1 1 5. 5. 23 बेरीज आली म्हणून 5. 8 आणि आणि पुढे एक आठ येईल, आहे 8 येईल पुढे मॅडम. 8 येईल ना. हो हो अजून एक 8 येईल. 5 नंतर 9 8 9 येणार. दुने 18 ना. हो 8 आणि 9 हो बरोबर 8 आणि 9 आहे 8 येईल. 16 17 ना 8 17 येणार. म्हणून 8 येतील. 8 हं. हो. आणि त्याची टोटल आता हम्म. बघा किती होते टोटल. 10 आणि 5. 31 31. 31 येते सर. 31 31 येते. आता 9 आणि 7 16चे 7 खाली करा. 7 आणि 9 16चे 7. 9 आणि 1 10चा 1 1 ते 11 राहिले ना आता. 9 आणि 1 10चा 1 2 6 5 5 1 6 5 आणि 6 11चे 2 5 आणि 8 आहेत का? नाही नाही 5 आणि 8 आहे सर. 5 आणि 8 13चे 3 येतील. 13चे 2 येईल. 13चा 3 येईल ना. 3. 4 आहेत हा, सर 13 4 आहे. 13चे 13चे 4 4 आहे. येते 4. 13चा 4 7 आणि 1 8 8 2 7 खाली बघा 8 2 7 7 आणि 1 8 1 9 आणि 6 15 आणि 4 19 सर वरच्या लाईन मध्ये 1 मिनिट आहे सर. 7 1 2 येतील ना. 9 आणि 1 10 नंतर 1 आणि 1 2 येतील ना तिथे. हो 2 येतील बरोबर. 1 लिहिलाय सर मुकेश सर. इथं 7 1 नंतर 2 येणार. हा. मला दिसतच नाही कुठं. हा ठीक आहे. आता 19 मग झालं. आता 20 झाले. मग 20 झाले इथं. बेरीज 20 झाली. बरोबर बेरीज 20 होते. 10 16 4 20 बरं. आता 7 आणि 1 8 8 8 3 8 3 8 1 8 2 आणि 1 1 8 3 8 1 8 1 1 टोटल 20. टोटल पुन्हा 20 आली. 2 ग्रँड टोटल 2 20 टोटल आणि हा 2 8 आणि 3 3 11 2 2 8 3 11 2 2 8 3 11 2 9 परत 2 2 9 11 12 13 2 13 13 4 म्हणजे 4 4 2 4 11 ची 2 6 2 4 6 6 2 2 11 1 4 1 4 1 5 10 11 सर 2 येतात ना. सर 4 आणि 2 4 आणि 2 येतील 9 ना. 2 11 11 4 2 येतील. 6 आली टोटल. आता 4 आणि 2 6 आले. 6 6 आले. 6 बरं. आता लक्षात घ्या त्याच्यामध्ये सुरुवाती टोटल 3 आहे. एकदम सुरुवातीला 3 आलेत ना. उद्या माझी मुलाखत आहे त्यामध्ये मला यश मिळेल का तर 3. तुम्ही निश्चितच भाग्यवान आहात. म्हणजे भविष्य कसं सांगायचं. तुम्ही निश्चितच भाग्यवान आहात. तुम्हाला ही संधी मिळालेली आहे. त्यामध्ये तुम्हाला गुरुचं बळ आहे आणि गुरुचं बळ असल्यामुळे तिथे तुम्हाला निश्चितच चांगल्यापैकी तुम्ही निवडलेला विषय त्याच्यामध्ये यश मिळेल. हा ओके. आता ह्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की फाउंडेशन मध्ये 2 2 4 2 1 2 2 2 3 1 अशा तऱ्हेचं हे आलेलं आहे. तर 2 2 हे मानसिक इच्छा आहे. 4 मध्ये परत तुम्ही बदल केला असेल त्यानंतर पुन्हा मानसिक इच्छा तयार केली. मग एक काहीतरी प्रमुख काहीतरी गोष्टी केल्या असतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत 2 2 2 आलं म्हणजे तिथे मनाची तयारी
ही निश्चित झाली आणि त्याच्यानंतर शेवटचा अंक हा 1 आणि 3 संबंधित आला, म्हणून त्या ठिकाणी गुरु आणि रवी या दोघांचंही बळ मिळालं. तर त्याकरता वडीलधाऱ्या मंडळींनी तुम्हाला यदाकदाचित या विषयाशी संबंधित काही योजना तयार करायला सांगितली असेल. 100% योग्य आहे सर एकदम. हा, बरोबर आहे? बरोबर एकदम. उत्तर देते वेळी तुमच्यापाशी अक्षरांचा संग्रह आणि त्याचा फलादेश पाहिजे, नाही तर शोधत बसू नका. तुम्ही जे मग सांगितलं ना की वडीलधाऱ्या व्यक्तींनी तुम्हाला याच्या संबंधित, तर मग तशाच व्यक्तींनी हे सांगितलेलं आहे की ह्या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे, तिथे तुम्ही जा असं. आता त्याच्यानंतर असं आहे की ती जी कंपनी असेल किंवा तिथे तुम्हाला जे काम मिळायचं आहे तर ते सॉफिस्टिकेटेड काम असेल आणि त्याच्यामध्ये असे काही भरपूर कष्ट करावे लागणार नाहीत, अशा तऱ्हेचं वर्णन इथे 6 अंकाला दर्शवलं जातं. आणि 6 अंक हा शुक्राचा आहे, तर यदा कदाचित त्या ह्याच्यामध्ये इच्छा पूर्ण होण्याची शक्यता दर्शवली जाते. ओके. आता 6 अंक हा जो आहे हा कशाशी निगडीत आहे, तर टूर अँड ट्रॅव्हल आहे, फार्मास्युटिकल्स नाही, पण ज्याला आपण म्हणतो की मेकअप हे जे असतं त्याच्या संदर्भात आहे, अभिनय आहे ह्या बाबतीमध्ये असेल, फॅशन डिझायनिंग आहे, इंटिरियर आहे, त्याच्याशी सुखाचा संबंध पूर्णपणे आलेला आहे. म्हणजे जिथे जी कंपनी असेल किंवा तुम्ही जे काही मुलाखत देणार आहात तर तो शुक्राच्या याच्यामध्ये मोडतोय का, काय काम आहे तुमचं ते? ते म्हणजे माझ्या मिस्टरांचं आहे, अजून मला काही माहिती नाही नेमकं कशा संदर्भात त्यांचा तो इंटरव्ह्यू आहे ठीक ते. आहे. हा, हा. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी ही जी इंडस्ट्री दाखवते ती शुक्राच्या अंतर्गत इंडस्ट्री दाखवली जाते. ओके. हा, दुसरी गोष्ट की त्यामध्ये जास्ती कष्ट होणार नाहीत, तुम्हाला चांगल्या सुखसुविधा पण त्याच्यामध्ये प्राप्त होतील, अशा तऱ्हेचं वर्णन करायचं आहे. बरं. तर आलेला आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नावरती शेवटचा अंक जो आहे तो 6 आहे. त्याचं इम्प्रेशन शेवटला राहील. सुरुवातीला जे फाउंडेशन आहे ते 3च आहे. तर कदाचित तुम्ही जे काही विषय निवडला असेल तो चांगल्यापैकी म्हणजे गुरुग्रहाचं जे हे आहे तिथे निश्चित तुम्हाला सहाय्य मिळेल. ओके. बरं, आता पिरॅमिड बनवताना तुम्ही खालून बनवा वरून बनवा जसं असेल तसं. आता प्रश्नांचं हे कळलं का तुम्हाला, सांगा. म्हणजे पिरामिड बनवायची कल्पना आली व्यवस्थित सगळ्यांना आता. आता बोर्ड काढा मुकेश भाऊ. हो सर, हो. अच्छा, उधर हो गया. नमस्कार सर. हॅलो. हॅलो सर. हा, बोला बोला बोला. हे इंग्लिश वाक्य असेल तर चालतं का? इंग्लिश वाक्य हा, इंग्लिशमध्ये राणे बोलताय ना? नाही, अभिजित बोलताय? नाही, माधव शेटे. हा, असं आहे की इंग्लिशमध्ये असेल तर ती संपूर्ण लेटर जी आहेत ना ती घ्यायची. आता ट्रॅव्हल बघितलं तर ट्रॅव्हल मध्ये किती अक्षर येणार? 4 येणार? 5 येणार? एबीसीडी असेल तसं एबीसीडी म्हणजे नाही, एबीसीडी म्हणजे आपली जी वाक्य रचना नाही, तर तो अंक वेगळा आहे. हा अंक, हे अक्षर वेगळे आहेत. तो तुम्ही जो विचार करताय ना तो एबीसीडी मधला, आपण एखाद्याचं नाव जे आहे त्या नावाचं जेव्हा भाग्यांक काढतो त्यासाठी आहे. आता इथे सुद्धा भाग्यांक निघालेला आहे, तो 6 आहे. कळलं का? आणि मुलांक जो आहे तो 3 आहे. आता तर ट्रॅव्हल ट्रॅव्हल तर ट्रॅव्हल तुम्ही इंग्लिश मध्ये लिहायचं आहे का? तर 5 शब्द येतात, 5 अक्षर येतात की नाही? ट्रॅव्हल्स का ट्रॅव्हल? बरोबर. असं आहे, मला प्रवास करायचा तर 3 येतात. आय वॉन्ट टू ट्रॅव्हल. त्यामध्ये फरक आहे. आय वॉन्ट टू ट्रॅव्हल. इंग्लिशचा तुम्ही हे करायचं, मला प्रवास करायचा आहे, मला परदेशी जायचं आहे. कळलं? तेवढे त्याच्यामध्ये मी इंग्लिशमध्ये बनवलं तरी सुद्धा ते जे लेटर्स येतील ते मोजायलाच पाहिजे तुम्हाला. कधी कधी एका याच्यामध्ये 5-6 लेटर्स येतील, तर ते 6 संख्या आली पाहिजे. 8 लिहिलं पाहिजे. बरं, आणखी प्रश्न करताना जो प्रश्न विचारला त्याला जेवढी घ्यायची तेवढे घ्यायचे. दलवी साहेब काहीतरी विचारत होते सर. दलवी साहेब बोला. सर नमस्कार. आता सन्माननीय मॅडमने एक प्रश्न विचारला होता, उद्या माझी मुलाखत आहे त्यामध्ये मला यश मिळेल का? हा जो प्रश्न आहे, नंतर त्या बोलल्या माझा पतीचा विषय म्हणून सांगत होते. बरोबर ना? बरोबर.
पतीबद्दल प्रश्न आहे म्हणत होते नंतर त्यामध्ये. हो हो तर बरोबर. मग मग त्याच्यामध्ये हा प्रश्न चुकला मग त्यांचा आणि त्याच्यामुळे मग आपल्याला हे येणार नाही ना, रिझल्ट मिळणार नाही सर. उद्या आता माझ्या दळवी पतीची साहेब मुलाखत आहे असा प्रश्न तयार झाला असा पाहिजे असा विचारला पाहिजे. येस, करेक्ट करेक्ट. म्हणजे त्याच्यामुळे माझ्या तुम्हाला चांगलं बरोबर सांगता येईल. बरोबर आहे. त्यांना पण कळेल. माझ्या प्लीज जरा प्रश्न पत्नीची चांगले किंवा करा. माझ्या पतीची मुलाखत आहे, तर Yes, त्याच्यामध्ये yes. यश मिळेल का? आपण सगळ्यांनी कोणाबद्दल प्रश्न चांगले प्रश्न तयार विचारत आपण कोणाबद्दल प्रश्न विचारणार आहोत त्याचा संदर्भ हो. घेणं आवश्यक आहे. बरोबर बरोबर आहे प्रश्नात दळवी साहेब. सुधारणा करेल. बरोबर. माझ्या पतीची किंवा ऑब्लिक पत्नीची मुलाखत आहे, तर ती कशी जाईल? का त्यात कसं यश झालं? मिळेल का? हो, म्हणजे प्रॉपर यश उत्तर मिळेल. Yes. ओके. म्हणजे वाक्यरचना तुम्हाला कळली पाहिजे, लक्षात घ्या. कळली पाहिजे. आणि मग तुम्ही डायमंड बनवा का पिरामिड बनवा, जसं असेल तसं. हो, तसं खालून तुम्ही वर गेलात तरी चालेल आणि वरून खाली आलात तरी चालेल. होय. आता सगळ्यांना ही भूमिका कळली का? मग दुसऱ्या विषयाकडे जायला. सर इंग्लिश में एक एग्जांपल दिखाओ ना. हाँ, इंग्लिश में आप बताइए कौन सा इंग्लिश में करना है, क्या क्वेश्चन है, आप बताइए. आवाज नहीं आ रहा है. You spell English in English. Yes, I'm thinking. आप इंग्लिश में प्रोनाउंसिएशन कीजिए, तो हो जाएगा. Will आप I be लेटेस्ट बताइए. successful? Will I be successful in my exam? एग्जाम और एजुकेशन और एग्जाम. Education. ओके. हाँ नहीं, एग्जाम है ना, रिजल्ट है ना उसमें. ओके. Yes. अभी आप बताइए कि कितने नंबर्स आए उसमें. लेटर्स जो है वो उसमें गणतरी करना है आपको. मैडम प्लीज क्वेश्चन रिपीट कीजिए. Will I be successful in my exam? विल मतलब 4 आया, आई मतलब 1 आया. हाँ. सक्सेस, SCU double S, सक्सेस. SUCCESS. हाँ, तो जितना भी लेटर, SUCCESS. हाँ जो भी है मैडम, उसका गणतरी कीजिए. Will I be successful? 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. So 1, 10 numbers. यस, 1 आएगा. हाँ. Into my 2 exam 4. यस, एग्जाम 4 आता है एग्जाम में, बराबर. Exam yes 4. तर एक्झामला एक्झामिनेशन नको का घ्यायला? जसं आता ग्रामर तुम्ही वापराल तसं, तुमचं व्याकरण जसं असेल त्याप्रमाणे. Exam is okay, no? I have got my exam tomorrow, so exam is okay. Okay, समझा अभी सर. Yes sir, समझा how to take the numbers. Yes, how to fix the number, that is the right answer. Yes, समझा. Okay, fine. Okay, yes. आता कळलं बरोबर सगळ्यांना? Yes sir. पिरामिडची रचना कळली का? हो सर. ठीक आहे. त्यामध्ये कोणाला काही तक्रार, काही नाव कळल्यासारखं चांगल्यापैकी विचारा. आलं लक्षात सर. ठीक म्हणजे आहे. कोणत्याही भाषेत विचारलं तर त्या भाषेच्या आता तुम्हाला गुजराती असेल तर गुजराती, हिंदी असेल तर हिंदी, तेच. इंग्लिश असेल तर इंग्लिश, मद्रासी असेल तर मद्रासी, तमिळ. त्याप्रमाणे सर, मात्र एखाद्या वेळेस आपला प्रश्न मांडायची रचना जर चुकली तर मग त्याच्यानुसार फलादेश पण चुकू शकतो का? नक्कीच. मग जसं आपण व्याकरण जे आहे ते फार महत्वाचं आहे. आता एखाद्या व्यक्तीने आपल्या पतीबद्दल किंवा पत्नीबद्दल विचारायचं असेल, मुलाबद्दल, तरी तुम्हाला प्रश्न विचारायला हरकत नाही, पण सिस्टम इज लाईक दिस. ओके. प्रश्न विचारायला हरकत नाही, पण सिस्टम अशी आहे. पहिला कुठलीही गोष्ट ना मॅडम बघा, सगळ्यांनी म्हणजे की पद्धती ही फार महत्वाची आहे. आपण निरनिराळ्या पद्धती शिकत आहोत. आपण अनेक नवमास शिकलो, सूक्ष्मांश शिकलो, कळलं का? तर तशाप्रमाणे तुम्हाला ज्योतिषमध्ये अनेक तऱ्हेच्या पद्धती आहेत, तर तशी ही पद्धत आहे. तर ही रोमन सिस्टम आहे. गॉट इट? आलं लक्षात? हा बोला ना, विचारा. कळलं सर, छान कळलं एकदम. कळलं ना व्यवस्थित? चला ठीक आहे. आता मग पुढचा प्रवास करायचा आहे का? सर 1 मिनिट, एक माझी शंका प्लीज. बोला.
सर आता कुठल्याही वैयक्तिक प्रश्न नाहीये, जनरल आहे असं की श्रीराम मंदिर देशाची उन्नती करेल. हम्म. मग असं वाक्य असेल तर कसं करायचं? तरी सुद्धा आता त्याच्यामध्ये तुम्ही फक्त हे मोजा ना, तुम्ही ब्रेकअप दिल्यानंतर स्वल्पविराम केल्यानंतर वाक्य निर्माण होतं ना. श्रीराम मंदिर देशाची उन्नती करेल. करेल का? नाही, करेलच. मला विश्वास आहे, दृढ विश्वास करेल, मग प्रश्न विचारायचाच नाही ना मॅडम. करेल का? करेल. का असेल तर क्वेश्चन लागेल नाही का? प्रश्न. बरोबर आहे. का बरं का? सॉरी आपला विश्वास वेगळा, प्रश्न वेगळा. मग याच्यामध्ये आता वैयक्तिक कोणाचंच हे नाहीये की नाही असं विचारलेलं, तर मग ते तसेच घ्यायचं का अक्षर सगळे, जे जसं असेल श्रीराम तसं. 3 मंदिर 3 असं हा, असं करूनच करायचं ना? येस येस येस. हा. बर, आता इथपर्यंत तुम्हाला सगळं कळलेलं आहे ना? हो सर. हो सर, आता कळलं. हे एक एक्झाम्पल हे दिसतं का बोर्ड तुम्हाला? बघा. हो सर, दिसतोय. हो सर, Very fine. दिसतंय. हो सर. चला, आता याच्यामध्ये कसं करायचं, हे नंबर्स फक्त जे तुम्हाला समोर दिलेले आहेत हे तुम्हाला एक सॅम्पल आहे, कळलं का? तर त्यावेळेला तुमच्याकडे जातक आलेलं आहे, तर त्या जातकाला तुम्ही जर चार्ट बनवला असेल तर, किंवा त्याला सांगा की 999 नंबरच्या आतली एखादी संख्या सांग. वाक्य लक्षात आलं? 999 नंबरच्या आतील एखादी संख्या सांग. मग त्यांनी सांगितली 999 मध्ये 927 सांगितले. बरोबर आहे? बरोबर. लक्षात आलं? हो. एखाद्या व्यक्तीने संख्या सांगावी 999च्या आतील. सांगा. 714. 714 मध्ये असं आहे की मध्ये अंक आलेला त्याला फार महत्व आहे. दॅट इज कॉल्ड द पिलर ऑफ दॅट पर्टिक्युलर नंबर्स. बरोबर आहे? 714. आता त्या 14च्या ह्याच्यामधून 714च्या पुढचा नंबर काय आहे? 1च्या पुढे 4 नंबर आहे ना? हो सर. 4 मधून 1 मायनस करायचा. मग राहिले किती? 3 आले. 3. हो. तुम्ही विचारलेला प्रश्न किंवा तुमच्या मनामध्ये असलेला प्रश्न हा गुरुग्रहाशी संबंधित आहे, आणि गुरुग्रह हा शुभग्रह आहे आणि तो प्रॉस्पेरिटीचा कारक आहे. तर त्याकरता जातकाच्या जीवनात जातकाने जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाला अतिशय चांगल्यापैकी प्रतिसाद मिळेल. आता हा नंबर घेताना मी जसं तुमच्याकडून नंबर घेतला, बरोबर आहे, तो तुम्ही सांगितलं, तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला जर जातकाने दिलेला नंबर त्यातून जी मध्यभागी असलेली संख्या, जसं आता इथे तुमच्याकडे दिसतं बघा 582, बरोबर आहे? 582 मधून 2 ला भाग जातो का? म्हणजे 8 आणि 2 मध्ये भाग होतोय का? नाही होत. नाही हो. मग 8च गृहीत धरायचा. जसं 785 बघा वरती आहे, त्याच्यामध्ये काय वगळाला होईल का? नाही. म्हणजे तो 8च धरायचा. अच्छा, म्हणजे संख्या अशी असेल ज्याच्यातून वजाबाकी होत नसेल तर ती आहे तीच ठेवायची, मधली संख्या, पिलर. करेक्ट, मधली संख्या. नहीं समझा आणि सर, त्याच्या ओके. प्लीज एक बार नहीं समझा। अभी ऐसा है मैडम, हाँ बताता हूँ मैं आपको। जैसे हाँ ये जी। चार्ट आपको दिख रहा है क्या मैडम? यस यस दिख रहा अभी है। ये चार्ट के अंदर जैसे 927 जो नंबर है, वो हमको जातक को क्या पूछना है? तो जातक को पूछना है कि 999 नंबर જે છે એમાંથી તમે એકાદ નંબર મને કયો, એટલે हाँ, ત્રણ yeah. સંખ્યા આવવી જોઈએ. Yeah, he એટલે said 999 927. એટલે 3. ઓકે, તો Yes. એમાંથી જો 999 એટલે કેટલા થાય? તો ટોટલ રાઉન્ડ થાય છે 3. તો 9 માંથી 9 જાય का તો 0 થશે. બરાબર? हाँ, यस यस। તો 0 માં નંબર નથી. हाँ, ओके। 0 એટલે નંબર નથી. या તો राइट એટલે राइट। કામ થવાનું નથી, કામ નહીં થાય. ओके ओके। ઓકે, સમજી ગયા? હવે સમજો કે 927 છે, તો 927 જે એને કીધું તમને, તો 2 માંથી 7 માંથી 2 ગયા તો કેટલા થયા? 5. 5। हाँ તો 5 માં આન્સર વાપરવું, 5 નંબર છે. ओके। ઉપર हाँ જે છે ओके, so 582 में 2 - 8 is not possible, so नहीं बराबर नहीं। હા, હવે ઉપર જે છે 383 છે. हाँ हाँ બરાબર? ओके। હા, તો 383 માં આખરી નંબર જે 3 છે એમાંથી 8 નહીં જાય, તો એટલે 8 નંબર જ ગણાય. ओके ओके। હવે એવી રીતે સમજો કે 636 છે, તો 636 માં તમારે
ત્રણ 6 માંથી 3 નીકળી જાય તો નહીં 3 જાય. રહેશે, या राईट है ना? या तर मग अशा या तऱ्हेची संख्या आता आपण प्रॅक्टिकल घेऊ. प्रत्येकाने प्रश्न विचारावे. मी तुम्हाला तो हा चार्ट लास्ट नंबर माइनस मिडिल नंबर नो हाँ नो, अभी देखिए क्या होता है हाँ मैडम, अभी हाँ आप विद्यार्थी है, हाँ आप क्लाइंट नहीं है, समझ गए? हाँ हाँ आपका ये स्टडी होना है। या हाँ, तो एज ए क्लाइंट अगर आप नंबर आपके मन से इच्छित करोगे हाँ तो मुझे बताइए, तो उसमें से मैं आपको एग्जांपल दे दूंगा। या ओके हाँ बरं, माधुरी सर 485 थँक्यू सर. हा, मग 485 नंबर घेतला मॅडम, तर त्या ठिकाणी बघा 8 मधून 5 आणि 8चा काय संबंध येतोय का? 5 मधून 8 जाणार का? नाही जाणार. नाही जात आहेत. हो हा 8च धरायचे. ओके. बरं, परत एकदा सांगतो मी तुम्हाला. भागवत मॅडम बोला, काय विचारायचं तुम्हाला? सर माझा प्रश्न असा आहे की जर 3 आकडी संख्या ही कंपल्सरी असेल तर मग आपण ते 100 पासून ते घेता नाही येणार ना, मग ती 110 ते 999 अशी धरायला पाहिजे ना, कारण 109 पर्यंत पण घेऊन उपयोग नाही होणार ना. शून्य नाही बघा, पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी 100 सांगितलं. समजा आपण 100 मध्ये 3 अंक येतात की नाही, 3 आकडे येतात ना, तो त्याच्या मनाची इच्छा आहे. तो त्याला सांगायचं की तुम्ही 100 पासून 999 मध्ये एखादा अंक सांगा. पण मग ते 00 येतात ना, मग तो त्याला काय करणार? ते त्याचा विचार आहे ना, तो त्याचा विचार आहे. ठीक आहे. मग सर 00 आलं तर काय सांगायचं सर? मग 00 आहे, मग शून्याला रिपोर्टच नाहीये ना, शून्याला उत्तर नाहीये ना. उत्तर काय द्यायचं मग त्याला? त्याला सांगायचं की तुमच्या मनामध्ये जो विचार चाललेला आहे त्यामध्ये तुम्ही अनुत्तरित आहात. अच्छा बरं अनुत्तरित आहात. ओके. परत 501 सांगितलं तर 501 सांगितलं तरी सुद्धा 0 मधून 1 जाईल का? नाही. अच्छा, म्हणजे नाहीच. नाही ना. पहिली गोष्ट म्हणजे हे 3 अंक जे आहेत हे स्पेशली सिस्टम काय आहे की 3 अंकामध्ये तुमच्या मुखातून निघालेली संख्या ही दर्शवते की तुमचं काम होईल का होणार नाही. अच्छा. आणि त्याच्यावरती कुठल्या ग्रहाचा अंमल असेल. आता प्रत्येक वेळेला जातकाच्या जीवनामध्ये त्याच्या अंतर्मनामध्ये जो विचार येतो तो प्रकट करतो, नाही का? मग त्यावेळेला त्याच्या मुखातून काय निघेल किंवा त्याच्या अंतरामधून काय निघणार आहे तो त्याचा विचार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणजे कुठल्याही आकड्यामध्ये जर 0 आलं, 3 अंकामध्ये कुठलाही जर 0 असेल तर उत्तर नाहीच येईल. नाही देणार ना. शून्यातून काय वजा करणार? काहीच नाही. शून्याला अधिक पण नाही, उणे पण मध्ये शून्याला जो अगोदरचा नंबर असेल त्याला विचारात घेतलं जातं, पण याच्यात तसं नाहीये. अच्छा. मोबाईल न्यूमरॉलॉजी मध्ये ऑप्शन म्हणून आपण दुसरा नंबर विचारा असं म्हणू शकतो का इथं? हो म्हणू शकतो. आता तो किती वेळा सांगणार? शेवटी कसं असतं मॅडम, मनुष्याची आलेल्याची जी काही मानसिक इच्छा असेल किंवा त्याचं धोरण असेल तो तुम्हाला त्याच्यातूनच उत्तर देणार. जसं आपण केपी मध्ये टॅरोट मध्ये ऑप्शन कार्ड काढतो तसं इथं आपल्याला ऑप्शन नंबर विचारायचं सुविधा आहे म्हणजे तशी. अच्छा, सुविधा आहे, पण तरी सुद्धा सांगतो जसं की केपी मध्ये 249 नंबर आपण विचारतो, बरोबर आहे? हो. आता 249 आपण विचारतो त्यावेळेला तिथे 249च्या अनुषंगाने तिथे राशी ठरली जाते. हो. आणि तिथे लग्न क्रिएट होतं आणि लग्नावरती आजचे स्पष्ट ग्रह आपण त्याच्यामध्ये मांडतो. जे ग्रह असतील ते त्याच्यातून सब निवडला जातो. सबचा सब निवडला जातो. कळलं? हा, म्हणजे ती जी सिस्टम आहे त्यातून पहिल्यांदा तो नंबर वरती ती राशी तयार होते. आता जसं 249 मध्ये मला एखादी संख्या विचारा तुम्ही. 172. मग आता 172 आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला वृश्चिक येतं का? अच्छा. बघा 8 गुणे 16 म्हणजे वृश्चिक असेल, तिचा आरंभ जो आहे तो वृश्चिकीने 160 ला होतो. आता 72 विचारत होते. हो 172 विचारलं. हो असं. मग तशाच प्रकारे आता हे अंकगणित आहे, त्याच्यावरती तुम्हाला काय विचारायचं ते पहिला भूमिका निश्चित करा. आता ज्याला कोणाला जे प्रश्न विचारायचे असतील त्यांनी नंबर सांगावे. मग त्यातून भाग जातोय का हा पहिला प्रश्न आहे. 463 घेतलं सर तर 463 घेतलं 3 ला भाग जाईल ना? नाही जाणार. 3तून 6 जातात का? नाही. आपल्याला शेवटच्या संख्येतून मधली संख्या करायची.
वजा करायची आहे. हा शेवटच्या संख्येतून मधली संख्या वजा करायची आहे. तर मग जर शेवटच्या वजाबाकी नाही झाली तर मग उत्तर आहे बघा, आता नकारार्थी येणार का? आणि जर नकारार्थी म्हणण्यापेक्षा तुम्ही याच्यामध्ये पडू नका. आता एखाद्याने मला आपल्याला असं विचारलं की माझं लग्न केव्हा होईल असं आपल्याला विचारलं, बरोबर आहे? आता एखादा अंक सांगा, या प्रश्नावरती अंक सांगा. 418. ठीक आहे. एकाने सांगा तुम्ही. 400 किती? 18. मग 418 आपण बघितलं तर 7 राहतात, म्हणजे नेपच्यून किंवा केतू. शेवटच्या नंबर मधून अगोदरचा नंबर वजा करायचा. तो भागाकार जातो, वजा होतोय का त्याच्यातून? होतंय, 8 गेला. हा, मग 7 राहिले ना. हो मग बरोबर. केतूचा नंबर आला. मग केतूचा नंबर हा लग्नासाठी परमिटेड नाही. हो ओके. म्हणजे प्रश्न काय आहे त्याच्यावरती पण नंबर त्याच्यावरती उत्तर. हा, आणि जेव्हा तर मग आपल्याला ऑप्शन नसतो, म्हणजे आता समजा वजाबाकी, आता ह्या मॅडमने एका विचारलं 463, तर 3 मधून 6 जाणार नाहीयेत. मग अशा वेळी आपण पिलर 6 पकडून उत्तर द्यायचं का? येस. आता बघा, परत आता आपण पुढे जाऊया. आता तुमचा हा प्रश्न अतिशय योग्य आहे. आपण पुढे जाऊया. आता तुम्ही सांगितलं की 463 त्यांनी विचारलेला आहे, बरोबर आहे? तर त्यातून 3 ला भाग जात नाही 6 ने, म्हणजे 6चा आणि 3चा संबंध येणार नाही, वजाबाकी होणार नाही. मग त्याने विचारलेल्या प्रश्नाचं 2 पद्धती अशी आहे की 4 आणि 7 10 आणि 3 13, परत 4 संख्या आली त्याची बेरीज केल्यावरती. पण पहिल्यांदा आपल्याला पाहिलं पाहिजे की याच्यातून भाग जातोय का, वजा होतोय का. भाग जाणं म्हणजे काय? वजा होणे. वजा होत नाही. हा, वजा होतोय का, तर वजा झाली तर पहिलं प्राधान्य आहे. आणि वजा नाही झाली तर मग टोटल करून ग्रँड टोटल फक्त मधला पिलर नाही पकडायचा, मग ग्रँड टोटल. ग्रँड टोटल. ओके ओके सर. बरं, आता भाग असा राहिला मॅडम की जेव्हा जेव्हा तुम्हाला एखादा जातक आपल्याकडे येतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं जे काही वर्णन आहे किंवा त्याची अपेक्षा आहे, त्याचे विचार आहेत, त्या विचारांवरती आपण पहिल्यांदा काय केलं तर अल्फाबेटिकल घेतलं, म्हणजे अक्षरांचा भाग घेतला, शब्दांचा विचार केला, अक्षर केलं, त्यातून शब्द झाला, त्यातून वाक्य तयार झालं की नाही? एक अक्षर, अक्षरातून शब्द तयार झाला, शब्दातून वाक्य तयार झालं, आणि वाक्यातून आपण नंबर काढले तर त्याचं पिरामिड किंवा डायमंड बनवलं, बरोबर आहे? हो बरोबर बरोबर. मग तशाच प्रकारे तुम्हाला त्याच्याकडून जो अंक आहे तो विचार केला तुम्ही, तर त्याला सांगा तुम्ही की बाबा 100तून किंवा 101तून किंवा 100तून, समजा 100 ते 999, आता भागवत मॅडमने विचारल्याप्रमाणे 100 ते 999 मधला एखादा अंक सांग. आता कसं असतं की जातक जेव्हा आपल्याकडे येतो, आता तुम्ही शिक्षित आहात, तो शिक्षित नाही, तो शिक्षित असता तर आपल्याकडे आला असता का? नाही, बरोबर आहे? बरोबर आहे. आता अशा वेळेला तुम्हाला काय केलं पाहिजे तर त्याच्याकडून नंबर घेणं कारण काय, कृष्णमूर्तींनी पण असंच सांगितलं ना की त्याच्याकडून नंबर मागा, बरोबर आहे? बरोबर. हो. मग त्यावेळेला ते 249 आहे, तर आपल्याकडे त्याची विचारधारा वेगळी आहे रोमन मध्ये. तर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही 3 अंक जे आहेत ते त्याला विचारा कुठले. अच्छा. मग त्यातला तो एखादा अंक सांगतो तर त्याच्या विचार व्हायब्रेशन वरती सांगतो ना. हो बरोबर. दुसरी गोष्ट की जसं केपी मध्ये जो काही प्रश्न विचारला जातो ते त्याच्या याच्यामधून जातो, कळलं का? मग तो त्या ह्याच्यातून तुम्हाला त्या अंकाबद्दलचं स्पष्टीकरण त्या जातकाला देणं गरजेचं आहे. हो सर बरोबर आहे. बरोबर आहे. बरं, मग आता आणखी नंबर विचारा आणि प्रश्न विचारा. 1 मिनिट. आता नंबर योजनाबद्ध नाही सर. आता 555 नंबर घेतला. किती? 555. 555 ला 5 आणि 5 ला वजा होत नाही तर 0 होतो. हा, मग 0 आलं म्हणजे उत्तर नाही सांगायचं. 0 आलं तर काम उत्तर नाहीच ना. आता तुम्ही जो काही प्रश्न विचाराल तो नाहीच. तिथे अंकच नाही तर उत्तर नाही मॅडम. बरोबर आहे. म्हणजे कुठलीही अशी एक म्हणजे आता जसं 555 आले, 444 येतात, तर उत्तर नाहीच सांगायचं अशा प्रश्नात येणार. बघा, कधी कधी काय असतं, आपल्याकडे येणारा जातक हा थोडस आपल्याला तपासता येतो. हा, तेच त्या उद्देशानेच विचारते. हा, मग त्याला त्याचं कर्म त्याच्याकडे,
हा तेच त्याला तुम्ही म्हणजे स्पष्टीकरण देत अशा बसू वेळेला नका. आपल्याला समजून चुकतं की हा खरंच जिनाईन आहे की एक मजा म्हणून आलेला आहे, तपासायला आलेला आहे, कर्मणूक कर्मणूक करमणूक म्हणून आलाय. हा माझा उद्देश तोच होता सर विचारायचा. बरं, आणखी कोणाला विचारायचं आहे? व्यवस्थित पण विचारा. सर आपण ह्याच्यात सेकंड स्टेप त्याची ग्रँड टोटल करायची असं म्हटलं ना. हा आता समजा यांनी 555 एखाद्याने हो, सांगितलं 5-15 म्हणजे 6 झाले. हा वजा जात नाही, पण आता टोटल केली तर त्याचे 555 म्हणजे 16 तुमच्या झाले. पाशी ते ऑप्शन आहे मॅडम. परत हा. सांगतो, सिस्टम मध्ये ऑप्शन्स असतात. हा. जसं गाडीमध्ये दरवेळेला फर्स्ट गिअर टाकला पाहिजे असं नियम नाही, पण सेकंड चालतो. हा, ठीक. कळलं का? पण आपल्याला नियम असं काय आहे वाटतं की की फर्स्ट गिअर पहिला टाकावा. काही काही लोकांची सवय आहे किंवा सेकंड गिअर मध्येच पुढे जातात. हा. ते ऑप्शनल आहे. पण नियम काय आहे की पहिल्यांदा जातकाने जो विचारला प्रश्न त्यातून तो भाग जातो का शेवटच्या संख्येत. शेवटच्या भागवत मॅडम बोला. तर जर अशा वेळेस आपल्याला जर ऑप्शन वरती जायची वेळ आली तो भाग जात नसेल म्हणून, तर याचा अर्थ जरी उत्तर होकारार्थी असेल तरी थोडी कमतरता राहील असा त्याचा अर्थ होतो का? बघा, उत्तर होकारार्थी किंवा नकारार्थी हा भाग नाहीये. आता पहिल्यांदा मला एखादा अंक सांगा, मग मी त्याचं उत्तर कसं द्यायचं हे बघूया. 527. 527 ला त्याच्यामध्ये आलेली संख्या जी आहे ती 5 आहे. 5 ही बुधाची संख्या आहे. मग बुधाची संख्या जो तुम्ही नंबर अंक विचारलेला आहे तो अंक जो आहे तो बुधाशी संबंधित कार्याची असू शकतो. आता बुधाशी संबंधित कार्य म्हणजे काय की लेखन आहे, मार्केटिंग आहे, टीचिंग आहे, मॅथमॅटिक्स आहे, हे सगळे बुधाकडे येतात. ट्रेडिंग पण जाईल. हा, मग त्या वेळेला तुम्हाला तिथे बुधाचे जे जे काही, मग त्याला विचारा की तुझं काम काय आहे. मग आता तुम्ही मला सांगितलं ही संख्या, तर 527 मध्ये तुमचं काम काय आहे सांगा. माझं काय, मला काय आता प्रश्न काय सुचत नाहीये मला, तर माझ्या काय डोक्यात नव्हतं. इथं आणखी कोण विचारत असेल तर आणखी कोणाला सांगा या नंबरवरती. जर शेतमालाला भाव मिळेल का जर काढला असा प्रश्न जर असेल तर? हो, बरोबर आहे. बुधाचा तुम्हाला त्या शेतमालाला भाव जसा बाजार असेल त्याची व्यवस्था पाहावी, नंतर माल विकावा. ओके. म्हणजे मार्केट कसं चालतं, मार्केट बुधावरती चालतं. हा हा हा. मग बुधाचं मार्केटिंग जे आहे तर त्यावेळेला बुधाचं व्यक्ती हुशार असेल तो एक हा. वेळेला तिथे स्टॉक घाई करणार नाही आणि त्याचा मोबदला त्याला मिळेपर्यंत तो तिथे वाट पाहिजे, असं बुधाचं विचार आहे. बरं, आता समजा एखाद्याने विचारलं की मी कुठल्या शिक्षणामध्ये प्रवेश घेऊ, मग त्याला चार्टर्ड अकाउंटंट करायचं असेल तर त्या ठिकाणी बुधाचाच उपयोग आहे. त्याला मार्केटिंग करायचंय, एमबीए करायचंय तर एमबीए मार्केटिंग हा बुधाकडे आहे. एमबीए ऍडमिनिस्ट्रेशन हा सूर्याकडे आहे. एमबीए फायनान्स हा गुरुकडे आहे. मग एमबीए मध्ये भरपूर काही विषय आहेत ना. आलं लक्षात? सर, आता मी 527 सांगितलं होता, तो जर मी अल्टर करून 572 केला तर तो काही 2तनं 7 वजा होत नाही. म्हणजे मग 7 आपण पिलर पकडायचा मधला का त्याची बेरीज जी 14 येऊन नंतर 5 होते, तर मग ती पकडायची. नाही, ऐका मॅडम, पहिल्यांदा तुम्ही जो काही उच्चार केला तो 527 मध्येच होता, पण तुम्ही आलटून पालटून जर नंबर विचारणार असाल किंवा घेणार असाल तर त्याला उपयोग नाही. आता जर समजा तुम्ही 527 ऐवजी 572 विचारला तर ती 72 संख्या जी आहे त्याच्यातून तो भाग जाणारच नाही, वजा होणार नाही. मग तिथे तुम्हाला अनुत्तरितच राहावं लागेल. पण त्याच्यावरती ऑप्शन असं आहे की शेवटी तुमची जी अंकमोड आहे तर 5 आणि 7 12 आणि 2 14 येणार. बरोबर आहे? बरोबर. आणि त्याचा 5 येतो मग 5 येईल. मग ते ऑप्शन तुमच्यावरती अवलंबून आहे. एखाद्या राशीमधल्या ग्रहाला जर समजा आता आपण चंद्राबद्दल विचार करत आहोत तर आजचा चंद्र जो आहे तो तुळेला आहे का? बरोबर आहे. मग आता तुळेबद्दलच वर्णन करायचं असतं. कळलं का? तुळेबद्दलच वर्णन करायचं असतं. ठीक आहे, म्हणजे ती ऑप्शन म्हणून जर जायला लागलं तर ती बेरीजच घ्यायची. मग मधला जो 7 अंक आहे तो किंवा कुठलाही जो अंक असेल मधला तो नाहीच घ्यायचा. नाहीच घ्यायचा. कशाला, तुम्हाला ग्रँड टोटलच पाहिजे. त्यांनी शेवटी संख्या तुम्हाला सांगितलेली आहे ना.
बघा सिस्टम काय सांगते की पहिल्यांदा मधल्या संख्येतून दुसरी संख्या वजा करायची, पण त्याने दिलेली संख्या ह्याच्यातून ती वजा होते का हे त्याचं व्हायब्रेशन आहे ना मॅडम. बरोबर आहे. त्यावरती फलादेश द्यायचा. बरोबर आहे. थँक्यू. सर मी एक अंक विचारू? हा विचारा. 467. हा तर 467 बघितलं तर 6 मधून 7 जातात तर 1 राहील ना. हो, 1 राहील. आणि माझा प्रश्न आहे की मला हार्मोनियम चांगली शिकता येईल का? हो 1 आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला जो विषय आहे तो शुक्राच्या अंतर्गत आहे. इथे रवीचा अंक आलेला आहे, तर त्याच्यामध्ये निश्चितच तुम्हाला प्रसिद्धी चांगली मिळेल आणि तुमचं कमांड असेल. रवी हा कमांडर आहे. ओके सर. ते लगेच तुम्हाला प्रश्नाचं उत्तर अशा तऱ्हेने रचना केली पाहिजे उत्तराची. ओके सर, धन्यवाद सर. छान सर. धन्यवाद. आता तर त्याच्यामध्ये राहू आला असता तर काय, तर संगीतामध्ये राहूचा पण उपयोग आहे. हो आहे, पण ते वेगळ्या पद्धतीचं झालं असतं. पारंपरिक पद्धतीपेक्षा थोडस वेगळी पद्धत अवलंबली गेली पाहिजे असं म्हटलं. नाही आणखी दुसरा भाग आहे ना, की बघा त्याच्यामध्ये असा राहूचा संगीतामध्ये भाग आहे कारण अशा तऱ्हेने एक गाणं तयार होतं ना. हो बरोबर. मग त्यावेळेला त्या बाबतीमध्ये तुम्हाला निदर्शन केलं म्हणजे त्याला गाईडलाईन देता आली पाहिजे. ओके. सर राजकारण आणि जर गव्हर्नमेंट जॉब असेल आणि हा रवीचा नंबर असेल तर मग त्यावेळेस पॉझिटिव्ह उत्तर सांगायचं ना. हो आता प्रशासकीय जे काही नंबर आहेत त्याच्यामध्ये 8 आणि 1 चा संबंध येतो. इंजिनिअरिंग मध्ये 9 चा संबंध येतो. राजकारणामध्ये 8 आणि 1 चा नंबर येतो. राजकारण हे जे आहे हे समाजकारणाशी संबंधित आहे. बरोबर आहे. पण आत्ताचं जे राजकारण आहे पूर्णपणे राहूच्या अंतर्गत चाललेलं आहे. या आतल्या घडामोडी आहेत, या गुप्त घडामोडी आहेत. अकस्मात होणाऱ्या काही घडामोडी असतील तर त्या राहूच्या अंतर्गत तुम्हाला आजचं राजकारण सांगितलं जातं. पण तरी सुद्धा वडिलोपार्जित राजकारणामध्ये यश मिळवणं हा 1 अंकाचा प्रभाव आहे. समाजामध्ये तुमची कीर्ती आणि कष्ट करून साधनेतून जो मिळालेला महाग आहे तो 8 कडून आहे. ओके, थँक्यू सर. पण कायदेशीर जो भाग आहे तो शनीकडे आहे आणि त्याच्यावरचं जे प्रशासन आहे ते सूर्याकडे आहे. आता सूर्याकडे बघा असं आहे की राज्यपाल हे सूर्याकडे येतात, मुख्यमंत्री हे शनीकडे येतात, कारण ते सेवक आहेत ना. राज्यपाल सेवक नाही आहे, ते राज्याचे पाल आहे. कळलं? हो सर. गव्हर्नर आहेत ना ते. गव्हर्नर म्हणजे काय, जे त्यांचा आदेश असेल तो. मग राज्यपाल एखादी गोष्ट नाकारू पण शकतात, एखादं सही नाही करू शकत, ते परत पाठवू शकतात. असं घडतंय की नाही सांगा. हो सर. राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांच्याकडे पाठवलं जातं, नंतर त्यांचा निर्णय ते ठरवतात. म्हणजे त्यांच्याकडे अधिकार जास्ती आहेत ना, मग ते रवीचे अधिकार. कळलं? हो सर बरोबर. आता संसदेमध्ये अनेक कायदे पास होतील, ते सगळे मॅडमकडे जातील, म्हणजे राष्ट्रपतींकडे जातील आणि त्याच्यानंतर त्या विचार करून सही करतील की हा योग्य आहे का अयोग्य आहे. मग तसंच न्यूमरोलॉजी मध्ये तुम्हाला हा विचार करणं गरजेचं आहे. आता राहिलाय प्रश्न, 9 वाजलेले आहेत, तर तुम्हाला आणखी काय विचारायचं आहे? कारण मुकेश भाऊना क्लास आहे का मुकेश भाऊ तुमचा? चव्हाण मॅडम. हॅलो सर, एक विचारायचं होतं. बोला. जर जातकाचं उत्तर 0 येत असेल तर त्याने किती वेळा प्रश्न विचारा म्हणजे नंबर सांगितले तर चालतील? पहिली गोष्ट म्हणजे मॅडम 0 याला उत्तर नाहीये. त्याने पहिलाच प्रश्न 0 मध्ये आणला तर त्याला प्रतिसाद तुम्हाला द्यायचा अधिकारच नाही, कारण त्याने विचारणा चुकीची आहे. आपण फिल द ब्लँक भरतो शाळेमध्ये, तर त्याला उत्तर अनुत्तर येतं की नाही? नाही बरोबर आहे. मग त्याने परत आपण त्याला सांगू शकतो का परत मग त्याला ऑप्शन देऊ शकतो, पण गाळलेले शब्द भरा, त्याच्यामध्ये उत्तर चुकू शकतं की नाही मला सांगा.
हो हो, नाही ते तर आहे. पण परत नंबर त्याने व्यवस्थित सांगितला तर मग आपण आन्सर देऊ शकतो हो ना. बरोबर आहे. व्यवस्थित म्हणजे माणसाची विचारधाराच अशी आहे. आता मला सांगा की एखादी व्यक्ती 16 तारखेला जन्माला आली ओके. तर त्याला त्याचा काय दोष आहे? हो ना. बरोबर. नाही ना. बरोबर. असा विचार केला पाहिजे. मग शेवटी डेट ऑफ बर्थ हा त्याला कधी कधी समजा प्रीमॅच्युअर डिलिव्हरी असेल तर काय करणार तुम्ही? काहीच नाही करू शकत. मग अमुक एक तारखेला जन्म होईल असं नाही सांगता येत ना. आता न्युमरोलॉजीप्रमाणे लोक जी तारखा काढून देतात ती चुकीच आहे. पण बाय बर्थ हे असेल नेचर असेल तर त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. बरं आपल्याकडे तारीख जी आहे ती रात्री 12 वाजून 1 सेकंदांनी बदली होते नाही का? हो बरोबर. नाही म्हणजे हा सेकंड ऑप्शन देऊ शकतो ना आपण असं मी हा विचारते. ऑप्शन सेकंड देऊ शकतो. येस देऊ शकतो. ते तुमच्या हा. मर्जीवरती आहे. बघा शेवटी तुमच्याकडेच सगळं डिपार्टमेंट आहे की तुम्ही त्याला संधी द्यायची. ऑप्शन म्हणजे काय? संधी ना. हो बरोबर. मग संधी द्यायची का नाही द्यायची हे तुम्ही ठरवाल. पण मी तुम्हाला पद्धती शिकवलेली आहे. बरोबर. मी तुम्हाला पद्धती शिकवली त्यातून काय वगळायचं आहे. जो गुणा हे होणार आहे का, वजा होणार आहे का संख्या, तर ती राहिलेली संख्या तुम्हाला घ्यायची आहे. मग सेकंड ऑप्शन काय आहे की ग्रँड टोटल करून त्यातली संख्या घ्यायची आहे. जर संख्या कशातच जात नसेल तर. बरोबर बरोबर. मग राहू केतू हर्षलचे नंबर आले तर उत्तर नकारार्थीच द्यायचं आपण. नाही आता त्या ह्याच्यामध्ये बघा केतू असेल तर यदा कदाचित तुमच्या प्रश्नामध्ये तुम्हाला त्याग करावा लागेल. कारण तो प्रश्न पूर्णपणे सफल होणार नाही. अनेक गोष्टी तुमच्या हातातून निसटून जातील आणि त्याच्यानंतर तुम्हाला सुचेल की आपण काय कुठल्या क्षेत्रामध्ये कार्यरत असायला हवं. हा केतूचा प्रश्न आहे. राहूच्या याच्यामध्ये असं सांगायला पाहिजे की कदाचित तुम्ही जो काही अंक दिलेला आहे त्याच्यामध्ये गोंधळ उडेल. कदाचित तुम्हाला ताबडतोब यश मिळणार नाही. त्यामध्ये तुम्हाला तिष्ठत राहावं लागेल. म्हणजे प्रश्न जसा असेल त्याप्रमाणे. अच्छा. प्रश्न काय? मग दुसरी अच्छा. गोष्ट की असे तुम्ही नाजूक प्रश्न वगैरे ज्याला आपण म्हणतो ना की अव्यवहारिक, नाजूक म्हणजे अव्यवहारिक, ते प्रश्न विचारामध्ये घेऊ नका. आता ज्योतिषमध्ये काय सांगितलेले की आपल्याला दुसऱ्या कोणाबद्दलही वाईट विचार करून प्रश्न विचारायचे नसतात. म्हणजे एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली आणि तिने विचारलं माझ्या शेजाऱ्याचं काही वाईट होईल का, तर असा प्रश्न कधीच घेऊ नका. ओके. होकारार्थी प्रश्न किंवा जे जेन्युइन आहेत ते म्हणजे एखाद्या विरुद्ध एखादा मनुष्य आजारी पडेल का. आता एखादा मनुष्य आजारी पडतं तुला काय गरज पडलेली त्या गोष्टीची. आजारी आहे का, त्याच्यातून तो बाहेर येईल का, हा प्रश्न असतो. थोडक्यात बरोबर आहे. सर येणारा माणूस त्याचा प्रश्नाचं उत्तर घेऊनच येतो. फक्त आपल्याला त्याला ते सांगायचं असतं त्यांना विचारलेल्या अंकामधून. बरोबर. बरोबर आता ना मॅडम सर? तो घेऊन पहिली गोष्ट की त्याला ती कल्पना नसते म्हणून तो नसते. हो त्याला म्हणून आपल्याकडे येतो. आपल्याकडे येतो. मग आपल्याला होय. माहिती आहे की याला उत्तर काय द्यायचं आहे. बरोबर सर. मग म्हणजे त्यांना अंकाचं जर जी काही विचारलेलं आता शून्याबद्दल बोलणं झालं मगासपासून म्हणजे तो हा उत्तर घेऊनच आलेला आहे की त्याचं काम होणार नाहीये. म्हणजे मनातून तो नाही पहिल्यांदा होणार. साशंकच आहे. कॉन्फिडंट Yes. नाहीच आहे असं म्हणायला पाहिजे आपण. बरोबर बरोबर बरोबर. ना सर? येस. ओके. कारण का की काही काही लोक जे ना आपल्याकडे असं विसंगत येतात की त्यांना ते काय विचारायचं हे कळतच नाही. कधी कधी हो. बघा तुम्ही आता प्रॅक्टिस करता लोक येतात काय प्रश्न विचारू काय विचारू, काहीतरी सांगा ना बघा ना माझं हे आहे. हो हो येतात सर. मग ते असेच लोक तुम्ही असतात सांगा की पत्रिका बघून काय आहे ते आम्हाला काही कळत नाही असं पण म्हणतात. आता आपण म्हणजे नक्की मग कुठल्या गोष्टीबद्दल त्यांना सांगायचं आपल्याला असा प्रश्न पडतो सर. नाही मग आता त्याच्याकरता बघा परत सांगतो मला. आता तुम्ही हा. ज्योतिषी आहात तर त्यामध्ये कुठलीही पत्रिका आली तर कधी घाबरायचं नाही. होय सर. कळतं कॉन्फिडंट का? आपण होय सर. नक्की. आता त्यावेळेस विचारलं की तुम्हीच काहीतरी सांगा तर त्याला हातात हा. जाईल की तुझ्या पत्रिकेमध्ये मला सांगता येण्यासारखं काही नाही. कारण का की अच्छा काही बर. लोक कावेबाज असतात. होय सर. म्हणून प्रश्न त्याचे निवारण करण्यासाठी ग्रहस्थिती ही काय आहे ह्या ग्रहस्थितीवरूनच आपण प्रश्न निवारण करणार आहोत. आता त्याच्याकरता जर समजा दशम स्थान आहे तर दशम स्थानावरती जर प्रश्न त्यांनी विचारलाय किंवा त्याचा काही विचारधारा उद्योगाशी आहे किंवा कामाशी आहे कर्माशी आहे तर ती तुम्हाला दशम स्थानावरून जर प्रश्न निवारण होणार आहे का. बरं त्यामध्ये प्रश्नाचं उत्तर असं आहे मॅडम की जर दशम स्थानामध्ये एखादा ग्रह नसेल म्हणजे तो काही उद्योग करणार नाही असा भाग नाही. मग त्याला नाही. राशी हो. सपोर्ट करते. अच्छा बर. मग तसंच तुम्हाला इथे प्रश्न जो आहे जर तो तिथून भाग गेला नाही किंवा वजा झाला नाही तर त्याला ऑप्शन म्हणजे तुम्हाला ग्रँड टोटल करायची आहे. अच्छा बर. ऑप्शन म्हणजे पण जसं ते आपण सुद्धा उत्तर तेवढं व्यवस्थित येईलच असं
काही नाही, कारण तो किती झाला तर ऑप्शनच आहे ना सर. हा ऑप्शन आहे. होय. बरं. भागवत मॅडम बोला, काय बोलताय? धन्यवाद तर सर. अनुभव असा आहे की लोक जेव्हा आपल्याकडे येतात तर बऱ्याचदा ते स्वतःशी त्यांच्या डोक्याशी ते ठरवूनच आलेले असतात की मला अमुक एक करायचंय किंवा अमुक एक करणार नाहीये. फक्त आपल्याकडून त्यांना ऑथेंटिकेशन म्हणा किंवा व्हॅलिडेशन म्हणा किंवा काहीतरी सपोर्ट किंवा आपल्याकडून त्यांना ते ऐकायचं असतं की ते कन्फर्म होईल की हा बाबा मी करतोय ते बरोबर करतोय किंवा मी करतोय ते चुकीचं करतोय. असाही बऱ्याचदा अनुभव आहे, लोक येतात तेव्हा. बघा आता असं आहे मॅडम, पहिली गोष्ट जर समजा पत्रिका तुम्ही सोडवत असाल तर पत्रिका सोडवतेवेळी तुम्हाला जे काही सकारात्मक आहे, आता त्यामध्ये समजा आपण विचार केला की षष्ठ स्थानाचा प्रश्न आहे, मला नोकरी लागेल का? पारंपरिक मध्ये ऑप्शन्स काय आहे की तुम्हाला 3, 6, 10चा विचार केला पाहिजे. बरोबर. मग तुम्हाला त्या कुंडलीमध्ये कुठे 3, 6, 10 मध्ये ग्रह दिसतोय का? शेवटी कार्य पहिला जो फलादेश आहे तो ग्रहाला आहे की नाही? तसाच न्यूमरोलॉजी मध्ये अंक हा सिंगल येतो, त्याला महत्व आहे की नाही? बरं, आणखी दुसरं सांगतो मला, जर समजा दशम स्थानामध्ये 4 ग्रह येऊ शकतात आहेत, तर त्यावेळेला ते एकमेकांचे मित्र आहेत का? हा पहिला भाग आहे. त्याच्यामध्ये एखादी अडचण किंवा अडथळा निर्माण करणारा पण ग्रह असू शकतो. बरोबर. मग त्याच वेळेला तुम्हाला ते त्याच्यातून शोधता आलं पाहिजे. मग प्रभावी ग्रह कोणता आहे? आता 4 ग्रह जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला रवीचं जास्त शक्यता असते की रवी तिथे असेल. क्वचित समजा बुध, शुक्र, चंद्र आणि शनी येऊ शकतो, क्वचित. बरोबर. मग तसं आहे. मुकेश भाऊ कुठे गेले? कळलं? हो सर. मग उत्तर देतेवेळी तुम्हाला हा संग्रह पाहिजे तुमच्यापाशी, नाही तर होणार नाही. चव्हाण मॅडम तुमचं काय मत आहे? हो सर, भरपूर संग्रह हवा सांगायला. प्रेडिक्शन देताना. मग आता ह्या 3 अंकामध्ये तुम्हाला जातकाच्या मनातून निघालेली संख्या, त्याच्यातून एक अंक वगळायचा आहे. तो जर मिळत नसेल मायनस करायला तर राहिलेली संख्या येणारच नाही काही, त्यातून तो जात नाही ना, वजा होत नाही थोडक्यात. बरोबर आहे? जर वजा होत नसेल तर याचा अर्थ जातकाने जो काही कन्फ्युज होऊन विचारलाय किंवा त्याच्या मनातून विचारलेला आहे, शेवटी निर्णय वजा होण्यावरती आहे. बरं, कुठपर्यंत कळलं? मग पुढे आपण दुसऱ्या वेळेला आणखी विचार करणार आहोत. समजलं सर, आज जे तुम्ही सांगितलं ते खूप छान समजलं, व्यवस्थित सर्व समजलं आणि खूप छान झाला. नेहमीप्रमाणेच आपला आजचा पण क्लास. नेहमीच आपण म्हणजे आता संख्यामधला मला वाटतं न्यूमरोलॉजीशी संबंधित हा 3रा आहे आपलं, कारण पहिला आपलं इन्स्ट्रुमेंटल झालं, डाईसचं झालं, बरोबर, डाईस पण झालं. हा आपण इटालियन, म्हणजे हे लेक्चर म्हणजे हे विषय 3रा टाईप आहे, प्रकार पद्धती आपल्याकडे. तर आता म्हणजे हा संग्रह हाही वाढत चाललाय आणि दिवसेंदिवस ते अजून अजून मस्त क्लिअर होत चालले. आजचं पण खूपच छान वाटलं, म्हणजे तो अंक शेवटचा वगळायचा, मग ती जर बेरीज येते म्हणजे तो जो अंक किती आहे त्या अंकावर तुमचं डिपेंड आहे, ते पण किती छान पद्धतीने खूप छान समजलं सर. आणि त्याच्यावर हो त्या घड्याळामध्ये नका बघू सर. अंकावरती काय ग्रहाचा कोणत्या. मुकेश भाऊनी सांगितले, 2 मिनिटं थांबा मॅडम. आता तुम्हाला आणखी एक पद्धती शिकवतो, त्यांनी टाइम दिलेला आहे. तर बघा आता तुम्ही एखादी संख्या सांगा. आता 315. 315. आणखी एक संख्या सांगा. एकच फक्त, नाही एकच अंक, संख्या नाही, अंक. एकच अंक सांगतो, 3. बरं, 315 भागिले 3 असं करा. 315 भागिले 3. 3 1 3 15 300 किती होतात? 5 येतात? 105. हो 105. 105 येतात ना. सिंपल गोष्ट आहे. भागिले 3 केलं तर 300तून भागिले 3 केले तर 1 येतो आणि 15ला भागिले 3 केलं तर 5 येतात. हो 5 येतात. 105. हो बरोबर आहे. किती येतात? 105. म्हणजे आलेला उत्तर जे आहे ते 6 अंकाचं आहे. बरोबर.
मग आता 6 अंकाचं उत्तर आहे म्हणजे तुमचा प्रश्न जो आहे हा निश्चितच चांगल्यापैकी सफल होईल आणि त्याच्यामध्ये शुक्राचं महत्व जास्ती असेल आणि शुक्राच्या संदर्भातील जर प्रश्न असेल तर तुम्हाला त्यातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळेल. हो सर, खूप छान मस्त, धन्यवाद. आणि खरंच सर इतकं तुम्ही पटकन आणि साध्या पद्धतीने जे पण सांगताय ना, आणि आम्हाला आमच्या बुद्धीला ते इतकं पटकन अवगत होतं की, आणि रोज रोज आता ऍक्च्युली अभिप्रायासाठी आमच्याकडे तरी आमची एवढी हे नाहीये योग्यता की तुमच्यासाठी आम्ही अभिप्राय हे करावा. आणि त्या हळदणकर मॅडम खूप छान देतात, त्याच्यानंतर आपल्या कुबल मॅडम खूपच सुंदर अभिप्राय देतात. त्यामुळे त्यांचे पण धन्यवाद. तुमचे तर आहेत, प्रश्नच नाही. तुमचे, गीता मॅडम, मुकेश सर, सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि प्रश्न विचारणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचे. काय होतं, प्रत्येकाच्या मनात असतात प्रश्न, पण एकाचा होतोय दुसऱ्याचा होतोय करता करता, पण त्यातूनही उत्तरं मिळून जातात. खूप छान वाटतं. आणि दिवसेंदिवस आपले जे वर्ग आहेत ना ते इतके छान होत चाललेत ना, खूप बरं वाटतं. आणि कधी 7:30 वाजता आणि कधी तुमचा क्लास लागतो हे खरंच अगदी मनापासून वाटतं. त्याबद्दल खूप खूप आभारी तुमची, शतशः आभार. आणि तुम्हाला असंच निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. म्हणजे आम्हाला खूप हे होईल की तुमच्याकडून आम्हाला अजून उत्तरोत्तर शिकून प्रगती करायला मिळेल स्वतःची पण. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. मग बघा असं असतं मॅडम की जीवनामध्ये ना ऑप्शन्स फार महत्वाची आहे. म्हणजे आपल्याला मिळणं संधी, ऑप्शन्स म्हणजे एखादी संधी आहे. आता ही न्यूमरॉलॉजी आहे, याच्यातून आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही भागिले किती, तुम्ही जी संख्या सांगितली भागिले किती हे तुमचंच हे आहे ना, भागिले 10 आहे का भागिले 15 आहे तो तुमचाच विचार असेल. बरोबर. कळलं का? 315 भागिले 10 समजा झाले, तर मग काय करणार तुम्ही? तर ते आलेलं उत्तर हे तुमच्या मुखातूनच निघालेलं आहे. हो सर, बरोबर. दुसरी गोष्ट की जातक आपल्याकडे पत्रिका घेऊन येतो, ती पत्रिका त्याच्या जन्म वेळेवरती आणि तारखेवरती ते टिपण असतं. पहिला आपण त्याला टिपण म्हणायचो आम्ही, टिपण. मग आता ते टिपण जे असतं त्याच्यावरती आपण फलादेश देतो, नाही का? मग त्याच्यातून आपण नवमाशाची निवड करतो. मग नवमाश काय असेल, मग नवमाश कुंडली बनवतो. आता मी षोडश वर्ग सुरू करणार आहे, तर षोडश वर्ग आणि षड वर्गामध्ये कसा फलादेश द्यायचा आहे हे पण विचार करणार आहोत. हो सर, बरं, धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सर. आता ही भागिले जी संख्या विचारली ती 1 ते 10 मधलीच सांगायला लावायची की असं काय नाही, त्याच्या मनात जे असेल ते. आता भागिले किती ते हे तर तो म्हणजे समजा आता 315 मॅडम विचारलं भागिले 22 असं केलं तर अच्छा, हा 22 मध्ये त्या ठिकाणी 30 मधून 8 घे, 315 31 मधून 8 गेले किती झाले 22 केलं ना, 2 हा म्हणजे तिथे 3 झाले, इथे 1 राहील. होय 1 तर पण एखाद्या वेळेस ते पूर्ण भाग जात नसेल आणि बाकी शिल्लक राहत असेल तर मग त्यावेळेस काय करायचं? नाही, शिल्लकची गणती करू नका. तुम्हाला समानसामध्ये किती आलेले आहेत? हा म्हणजे जेवढा पूर्ण भाग जातोय तेवढीच संख्या पकडायची. आता मी 18 भागिले 5 एक संख्या 18 दुसरी संख्या 5 घेतली तर 3चा पूर्ण भाग जातो. 3च पकडायची ना. येस. ती बाकी वगैरे राहिली असेल ते सगळं सोडूनच द्यायचं. खालचा भाग नाही विचार, तो भागाकार मध्ये आलेला भाग. आणि कधी बोला सॉरी एखादा असं उलट पण सांगू शकतो की एक छोटी संख्या घेतली समजा 17 आणि दुसरी संख्या विचारली तर ती सांगितली त्यांनी 9, तर मग भाग जातानाच मुदला 0चा भाग जातो, म्हणजे मग परत नकारार्थीच उत्तर येतं. नकारार्थी उत्तर हे जातकाच्या वरतीच अवलंबून आहे की तो आपल्याला कुठल्या तऱ्हेची संख्या देतो. डिलिव्हरी इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे, कळलं सर, थँक्यू. त्याची डिलिव्हरी ही त्याचंच भविष्य आहे. प्रत्येक मनुष्य आपल्या तत्वानुसारच आपलं भाग्य ठरवतो, नाही का? असं आहे. बर, काय कोणाला बोलायचं आहे? हळदणकर मॅडम, पुढच्या क्लास घेऊया. नमस्कार. नमस्ते सर, ज्योतिषशास्त्रातील अनेक विषयांची किमया आम्ही अभ्यासली तुमच्याकडनं, आणि आता आम्ही अंकांची किमया जी पिरामिड मधनं कशी अभ्यासायची, अंकांमधनं कशी अभ्यासायची, की तुम्ही इतक्या सुंदरपणे सांगितले आहे. जर एखादा जातक आपल्याकडे आला तर त्याला पटकन उत्तर द्यायचं झालं तर किती उपयोगी पडणारी आहे पद्धत सर. खूप खूप धन्यवाद. एक ज्योतिषशास्त्रातील अवलिया असंच तुम्हाला म्हणावं लागेल. तसेच आहात तुम्ही सर.
आणि निस्वार्थीपणे तुम्ही आम्हाला देताय हे आमचं भाग्य आहे. म्हणून आम्हाला कोटी कोटी तुम्हाला धन्यवाद सर. की विषय कोणताही असो पण तो कसा हाताळायचा याचं ज्ञान तुमच्याकडनं अद्भुतपणे आम्हाला मिळतंय आणि यातच आम्ही खूप धन्य आहोत सर. असं आहे मॅडम की आमच्या गुरुंनी आम्हाला काय सांगितलंय की परमेश्वराचा सेवक होण्याचा मी प्रयत्न करीत आहे, सेवक झालेलो नाही. ज्योतिषशास्त्राची सेवा करण्याचा मी प्रयत्न करत आहे. नक्की सर, परमेश्वरालाच तुम्ही हे करता, हे त्याचंच शास्त्र आहे असं समजूनच तुम्ही आम्हाला ते देतायत आणि यातच सगळं काही आलं आहे. तिथे कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाहीये तुमचं आणि आम्ही पण ते घेतोय आणि हाच वारसा पुढे चालवण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद सर. हा, हळदणकर मॅडम काय बोलत होता तुम्ही? हळदणकर मॅडम नाही आहेत का? आहेत. हळदणकर मॅडम गेले सर. सर गेल्या. ठीक आहे, हरकत नाही. बरं, आणखी तुम्हाला काय बोलायचं आहे? नंतर कुलकर्णी मॅडम आहेत, चव्हाण मॅडम आहेत, ते अभिप्राय देतील. चला, बोलायचं कोणाला अजून? समारोप करायचा आहे. ठीक आहे सर. हरकत नाही. कुलकर्णी मॅडम. हो सर. समारोप करा. हो सर. आपल्या आयुष्यात अंकांचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. आपल्याला अंकाचा वापर केल्याशिवाय म्हणजे आपलं रोजचं जीवन पण शक्य नाहीये. अगदी आपण सकाळी उठताना किती वाजले हे बघताना पहिल्यांदा आपल्याला अंकच बघावा लागतो. तर अशाच या अंकांचं म्हणजे 1 ते 9 हे अंक ग्रहांशी कसे संबंधित आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण कसं उत्तम प्रकारे मार्गदर्शन करू शकतो आपल्या जातकाला, हे सरांनी आपल्याला आज उत्तम प्रकारे समजून सांगितलेलं आहे. आजच नाही, गेले आधीचेही आपले याचे लेक्चर्स खूप सुंदर झाले सर. आणि नेहमीच तुम्ही आम्हाला प्रत्येक ज्योतिषशास्त्रातील विषयाचे सखोल असं ज्ञान देण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला असंच तुमच्याकडनं ज्ञान मिळत राहो ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुमचे खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो धन्यवाद. मच. धन्यवाद. चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे? तर विद्याने सांगितलं तसंच माझं मत आहे आणि खूपच सुंदर तुमचं संपूर्ण मुखोद्गत आहे सगळं आणि पटापट तुम्ही भविष्य पण सांगता. इथे मटेरियल भरपूर हवं सांगताना, म्हणजे प्रत्येक राशींबद्दल सगळी माहिती हवी, ग्रहांबद्दल माहिती हवी. तर तुमचं अक्षरशः मुखोद्गत सगळं असतं, त्याच्यामुळे क्लास खरंच सुंदर झाला, एकदम छान. धन्यवाद. आल्या हळदणकर मॅडम, आता आल्या, बोला. ठीक आहे, मुकेश भाऊ. त्या क्लासमध्ये वेळ कसा जातो हे अजिबातच कळत हा नाही सर. आणि तो वेळ म्हणजे इतका सुंदर जातो की अविस्मरणीय असा ठरतो सर. कारण 7:30 नंतर आपण प्रत्येक क्लासमध्ये असं आपल्याला वाटतं की तास 1 तासाचा होता, असं वाटतं 1 तास आपला होऊन पण गेला असं वाटतं. खरंय. खूपच धन्यवाद सर तुमच्या सगळ्या टीमचे आणि तुमचे धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू. हळदणकर मॅडम बोला. हा सर, माझं नेट जरा बंद झालं होतं म्हणून मी आता पुन्हा मोबाईल वरून जॉईन केलंय. बोला. आवाज येतोय का माझा? हा बोला ना, येतोय. हा, आपलं गेल्या वर्षी सुरू झालेल्या व्याख्यानाला नवीन वर्षात खूपच चांगली. आवाज कट होतोय तुमचा, आवाज बरोबर नाहीये, नेट जातोय. नेट जातोय मॅडम तुमचा, गेल्या बहुतेक सर त्या. ठीक आहे, दिसतायत हरकत पण नाही. आवाज येत बरं, नाही. एनिवे तर मी आता तुमच्या परवानगीने मीटिंग एंड करतो. ऑल द बेस्ट. थँक्यू. हा, बोला. थँक्यू सो मच सर. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. खूप छान सर. धन्यवाद सर.